सांगू हाँ मॅडम कौन करते मैडम? ना. हा करू. हा हो ठीक आहे. करा. सर्वांना माझा नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. जे मान्यवर आहेत, दळवी साहेब, विद्या आहे, कुबल मॅडम, मुकेश भाऊ आहेत आणि जे माझे सहकारी विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना नमस्कार आणि आदरणीय सरांना पण नमस्कार. आजचा दिवस एक महत्वाचा दिवस मला वाटतो, कारण एक वेगळा स्पेशल विषय आज सुरू होत आहे आणि तो विषय म्हणजे सूर्य सिद्धांत. अनेक विषय सरांना ज्ञात आहेत आणि ते मुक्त हस्ते देत पण आहेत आणि ते बुद्धी असे जे आहेत ज्योतिषी जगात अनेक असले तरी अ, अनेक विषय किंवा शाखा ब्रांच येणारे ते ज्ञान वापरू शकणारे बुद्धिमान जे असतात ती लोक फार कमी असतात आणि सरांकडे जातकाबाबत खूप माणुसकी आणि आपुलकी पण सरांना आहे. म्हणून सर अनेक विषयात मास्टर पण आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी खूप कष्ट करून मिळवलेले ज्ञान आहे ते सर समाजाला वाटून टाकत आहेत. ही एक विशेष गोष्ट त्यांची खूप आहे आणि जी खूप वेगळी आणि महान आहे. त्यामुळे अनेक चांगले ज्योतिषी त्यांच्या हातून घडून गेलेले आहेत आणि त्यांनी समाजाचे भले होत आहे त्याच्यामुळे होणार आहे याच्या पुढे पण. त्याबद्दल आभार हा शब्द फार कमी पडतो त्यांना त्यांच्यासाठी. आज सर सूर्य सिद्धांत हा विषय शिकवणार आहेत आणि हा अप्रतिम विषय आहे आणि वेगळाच विषय आहे आणि हे फक्त सरच शिकू शकतात आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. नमस्कार सर. नमस्ते मैडम, नमस्ते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जाऊया गप्पांच्या गावा. बर. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत करतो. आपले मान्यवर आपले दळवी साहेब आहेत, चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, आमचे कुलकर्णी मॅडम आहेत आणि आता कुलकर्णी मॅडम पण होस्ट आहेत. कुलकर्णी मॅडम तुम्ही इत्यादी सर्व मान्यवरांना माझ्यातर्फे सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. तर नवीन विषय म्हणजे कसा आहे की त्यामध्ये आपण जी सूर्य सिद्धांताचे जे नियम आहेत तर सूर्य सिद्धांताचा जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये मुळामध्ये ही सूर्य सिद्धांताची एक नाडी पद्धती आहे. त्याच्यामध्ये सर्व ग्रहांना कशा कशा नाड्या ज्या आहेत त्याच्यावरती फलादेश कसा करावा हा मुख्य उद्देश आहे. कुंडली तुम्हाला पाठवलेली आहे, त्याच्यामध्ये नवमाश नाही पाठवलं. जर तुम्हाला नवमाशामध्ये जर बघायचं असेल तरी काही हरकत नाही, पण स्पष्ट ग्रह असणं फार गरजेचे आहेत आणि त्या स्पष्ट ग्रहामध्ये मुख्य कुंडली, लग्न कुंडली, सूर्य जिथे असेल तिथे. पण आता ही जी कुंडली आहे त्याचा सूर्य हा लग्नामध्येच आहे उदित जन्म असल्यामुळे. तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भविष्य कथन कसं करावं तर सूर्य सिद्धांतामध्ये असं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की सूर्याच्या अंतरावरती दुसरा ग्रह किती अंतरावरती आहे सूर्यापासून. म्हणजे सूर्यापासूनचं एक अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये तुम्हाला एखादा ग्रह किती अंशाला आहे. त्याचप्रमाणे आपला लग्नबिंदू म्हणजेच काय की भाव साधनामध्ये आपण जेव्हा लग्न तयार करतो तर लग्नाचे स्पष्ट लग्न ज्याला आपण म्हणतो तर स्पष्ट लग्नामध्ये सुद्धा ते किती अंशाचं लग्न आहे आणि तो आता कुठल्या अंशाला प्रवास करणार आहे, त्याचा प्रवास पूर्ण झालेला आहे. तर त्याच्यावरती जसं की आताची जी कुंडली आहे तर ती कुंडली 23 अंश पूर्ण सूर्याने भोगलेली आहे. मग तशाच याच्यावरती एक एक अंशाचा जो फलादेश आहे तो प्रत्येक ग्रहाला तिथे लागू पडतो आणि त्यानुसार ते सूर्यापासून किती अंतरावरती आहे. तर अशा वेळेला तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की बऱ्याच कुंडल्या तुम्ही पाहता आणि अशा कुंडल्या पाहताना जसं की हे एक राज्य आहे म्हणजे सूर्य हा राजा आहे. आता त्या राजामध्ये आपण जेव्हा कोटचक्र शिकलो होतो तर त्यावेळेला सुद्धा आपण स्तंभ शिकलो होतो. मग तशाच प्रकारे सूर्य हा कुठल्या स्तंभामध्ये असायला हवा आणि त्याचा आगमन आणि निर्गमन पण आपण शिकलो होतो. तशाच प्रकारे आपण नुसती कुंडली पाहतो तर सूर्य सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे, सूचित केलेलं आहे की जेव्हा एखादी कुंडली तुम्ही पाहता त्यावेळेला सूर्यापासून जे अंतरावरती ग्रह असतात म्हणजे त्यांचं अंतर किती आहे. तर मुळामध्ये आपल्या जन्माच्या वेळेला आपला सूर्य कुठे आहे
हा एक त्याच्यातला भाग आहे. त्याच्यावरती आपली कुंडली निर्माण होते. कारण का की जी लग्न आहे ते सतत बदल होत असतात लग्नामध्ये. कारण का की आपण भूतलावरती राहतो आणि पृथ्वी जी आहे ती सतत भ्रमंतीमध्ये असते, म्हणजे भ्रमण करते आणि ती ग्रहांकडे किंवा राशींकडे किंवा नक्षत्रांकडे तिची वाटचाल सुरू असते. आता त्यावेळेला आपल्या कुंडलीमध्ये आपला सूर्य हा खरोखरीच आपल्याला कुठे प्राधान्य देतोय आणि किती देतोय. तर प्रत्येक अंशावरती त्याचं एक जे गणित आहे, गणित म्हणजे मी गणित शिकवणार नाही, पण फलादेश निश्चित शिकवणार त्याच्याबद्दल. तर हा एक वेगळा विषय आहे आणि अतिशय पुराणातला त्या सूर्य सिद्धांतामधून हा निर्माण झालेला आहे. ते जे गुरुजी आहेत, तर त्यांनी हा कशा पद्धतीने कुंडलीचं वाचन करावं आणि खरोखर ह्याच्यावरती जसं की सूर्यापासून 7वा ग्रह म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सूर्यापासून 180 अंशावरती असणारा ग्रह, याचा फलादेश कसा काढावा किंवा सूर्याच्या सोबत असणारा ग्रह त्याचा फलादेश कसा काढावा आणि त्याच्यावरती खरोखर फलादेश करण्याकरता किंवा सूर्याच्या जवळचा ग्रह. आता तुम्हाला माहिती आहे की कक्षा जी आहे, तर सूर्याच्या कक्षेच्या आतील भाग जो आहे तो बुध शुक्राकडे आणि चंद्राकडे आहे. पण कक्षेच्या पलीकडे जेव्हा एखादा ग्रह जातो आणि तिथपासून सूर्य दूर असतो, म्हणजे उदाहरणार्थ मंगळ सूर्याचा समसप्तक योग म्हणजे 180 अंशाचा फलादेश येतो, म्हणजे तफावत असते त्याच्यामध्ये, अंतर असतं. तसंच पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे आपण बघितलं म्हणजे कक्षेच्या पलीकडे, तर त्यावेळेला त्याच्यानंतर येतो गुरु. गुरु सुद्धा सूर्याच्या पासून जेव्हा दूर असतो तेव्हा तो त्या कक्षेपासून लांब असतो, कारण मुळातच गुरुची कक्षा जी आहे ती मंगळाच्या नंतरची कक्षा आहे आणि शेवटची कक्षा जी आहे ती शनीची आहे. आणि त्यापासून तिथे शनी किती अंतरावरती आहे, तर होता असं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सूर्यापासून जे अंतर आहे आणि ते अंतर म्हणजे कक्षेच्या पलीकडचे जे ग्रह आहेत, तर त्या कक्षेच्या पलीकडे असणारा ग्रह हा सूर्यापासून दूर असतो. आता तो कसा दूर असतो, जेव्हा तुम्ही पत्रिका पाहता त्यावेळेला तुम्हाला कधी कधी मंगळ, कधी कधी गुरु, कधी कधी शनी हे एक राशांतर योगामध्ये असतात. त्यावेळेचे फलादेश भिन्न आहेत आणि ज्या वेळेला ते समसप्तक योगात असतात, इन शॉर्ट म्हणजे 180 अंतराच्या आधारावरती, तर त्यावेळेला ते कसा फलादेश देतील. आपण दरवेळेला म्हणतो की याच्यामध्ये असा फलादेश दिलेला आहे, लिहिलेला आहे. मग तो जातकाच्या जीवनामध्ये होत का नाही, तशी कार्य का होत नाही, तर त्याला असं म्हटलं जातं की सूर्याचं बळ कमी प्राप्त होतं. मग सूर्याचं बळ असणं अत्यंत आवश्यक आहे. जसा आपला देह जो आहे त्याचा देहाचा कारकच सूर्य आहे. त्याच्यामध्ये तो आत्मा आहे तो सुद्धा सूर्याच्या कारक आहे, सूर्यकारक आहे त्याचा. मग आता तसं चंद्र आपण बघितलं तर मनाचा कारक आहे. म्हणजे देह, आत्मा आणि मन या सगळ्यांचा जो काही संबंध येतो, तर त्याच्यावरती आपण लग्न विचार केला तर लग्नामध्ये सुद्धा देहाचा विचार केला जातो की आपली जी वृत्ती आहे, आपला देह आहे, त्याची घडण कशी झालेली आहे आणि त्याच्यावरती त्या देहावरती असणारी चिन्ह आणि त्या चिन्हावरती आपल्याला मिळणारे प्रतिसाद, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहता येतात. मग अशाच वेळेला आपण कुंडली कथन करतेवेळी मुळात आता ही जी कुंडली लावलेली आहे, तर ती कुंडली आता मुकेश भाऊ लावतील, तर तारीख जी आहे, तर हा जन्म जो आहे हा लंडन मधला जन्म आहे, म्हणजे इंग्लंड मधला आहे. मग आता अशा वेळेला GB म्हणजे ग्रेट ब्रिटन मधला जन्म आहे. तर अशा वेळेला तुम्ही बघितलं तर ग्रेट ब्रिटन एवढ्यासाठी की लंडन हे ग्रेट ब्रिटन मध्ये आहे, बाकी UK जे आहे ते युनायटेड किंगडम मध्ये आहे. तर युनायटेड किंगडम इज डिफरंट आणि लंडन इज डिफरंट. मग अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्या इत्यादी लोकांचं भाग्य हे कशा स्वरूपाचं असेल, म्हणजे खरोखर एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या परिवाराला लाभ किंवा हानी ही कशी होते आणि त्यावेळेला इत्यादी ग्रह कसं काम करतात, तर त्यावेळेला जेव्हा आपले जे काही ज्याला पालक म्हणतो आपण, ते पालक चांगले असतील का, त्यांचा उदय होईल का त्यांना काही त्रास होईल, हा जो भाग आहे तो सुद्धा जे बाळ जन्माला आले त्याच्यावरून आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या बाळाची म्हणजे त्या जन्माला आलेल्या मुलाची किंवा मुलीची ही प्रगती कशी असेल. बाकी आपले सगळे जे पारंपरिक नियम आहेत त्याच्यामध्ये अनेक कार्य ज्याला आपण म्हणतो की लग्न आहे, शिक्षण आहे, व्यवसाय आहे, त्याच्यानंतर स्थानमध्ये काय काय गोष्टी आहेत, मित्रता आहे, माता आहे, पिता आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये पाहिल्या जातात.
त्यानंतर कक्षेच्या मध्यभागी जो आहे तर त्याच्यामध्ये नॉर्थ नोड आणि साऊथ नोड म्हणजे राहू आणि केतू यांचं अंतर सूर्यापासून किती आहे तर त्याच्यावरती पण फलादेश आपल्याला सुचवलेला आहे. आणि तो फलादेश करतेवेळी तुम्हाला सूर्यापासून, म्हणून त्याला सूर्य सिद्धांत जे आहेत तर त्याच्यापासून राहूचं अंतर किती आहे किंवा केतूचं अंतर किती आहे. आपल्याला कल्पना आहे की आता लवकरच ग्रहण होणार आहे. मग ते ग्रहण होताना त्याबरोबर सूर्याची स्थिती कशी असेल आणि ज्या वेळेला राहू केतूच्या जवळपास सूर्य येतो त्यावेळेला जीवनामध्ये कसा फलादेश मिळतो हा सुद्धा आपल्याला विचार, हा एक थोडासा वेगळं शास्त्र आहे. कळलं नाही तर अवश्य विचारा. म्हणजे त्यामधून तुम्हाला इत्यादी गोष्टी माहिती असायला हव्यात, माहिती व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला जातकाला निर्णय आपण देतो. मुळामध्ये जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडतील तर त्यावेळेला ती स्थिती कशी असेल. आता आपण म्हणतो की चंद्राबरोबर राहू असेल किंवा सूर्याबरोबर राहू असेल तर त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये जे हादरे असतात किंवा तत्सम काही गोष्टी असतात त्या का होत असतात, तर त्याचं अंतर जे आहे ते एकत्रित आहे का वेगळं आहे, हा सगळा जो भाग आहे तो आपण कथन करणार आहोत. ज्याला काही कळलं नसेल तर ते कळणं आवश्यक आहे. दुसरा भाग, आता मी कुंडलीचे जे स्पष्टग्रह आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. तर स्पष्टग्रह देण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्यांचं जे अंतर आहे ते आपल्याला मोजायचं आहे आणि तिथून ते अंतरावरती ग्रह आला की गोचरीमध्ये खरोखर ते कार्य होईल का, तर त्याला कारणीभूत जो ग्रह आहे तो मुळामध्ये जे सूर्य सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला सूर्याच्या जवळ, म्हणजे सूर्य हा राजा आहे, जोपर्यंत एखादा ग्रह राजापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे आपण जसं की अनेक आपले मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत किंवा आणखी इत्यादी जे नेते मंडळी आहेत त्यांच्या जवळ आपण जाऊ शकत नाही. तर त्याला कारण काय होतं की राजा हा वेगळ्या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा त्या ग्रहाची जी स्थिती आहे तर ती स्थिती निर्माण व्हावी, म्हणून सूर्य हा राजा आहे आणि राणी जी आहे ती चंद्र आहे. मग शुक्र ही दासी आहे आणि बुध हा युवराज आहे. अशी सगळी नाती सांगितलेली आहेत. तर पहिल्यांदा मंगळ हा भ्राता नंतर आहे, पण पहिल्यांदा तो सेनापती आहे. तर अशी जी मांडणी केली आहे, गुरु गुरु आहे. तर शनी जो आहे तो त्या ठिकाणी सूर्यपुत्र आहे, पण तो त्याच्यापासून दूर आहे. तर तो सुद्धा जवळ असल्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो फलादेश आहे तर तो फलादेश कसा शोधावा. तर तत्पूर्वी मी तुम्हाला अगोदर शिकवताना सांगितलं होतं की सगळे ग्रह जे आहेत त्यांना स्वतःची पॉवर नाही आहे. तर नक्षत्र जे आहेत ते स्वयंप्रकाशित आहेत आणि जे ग्रह आहेत ते स्वयंप्रकाशित नाही. त्या ग्रहांना आणि जी एनर्जी मिळते ती सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, तर त्याच्याकडे स्वयंप्रकाश आहे आणि त्याच्यातून तो जो रिफ्लेक्ट करतो त्या ग्रहाची जी एनर्जी आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. आणि आपल्याला कल्पना आहे की सायन्समध्ये प्रत्येक ग्रहावरती कुठे हिमकंद आहेत, म्हणजे तिथे हिमाचे डोंगर आहेत. तर काही काही ठिकाणी पाणी भरपूर आहे, काही काही ठिकाणी भरपूर कठीण डोंगर आहेत. तर अशा तऱ्हेने ग्रहाचं वर्णन केलेलं आहे. गुरु ग्रह आहे तो पृथ्वीपेक्षा 1440 पटीने मोठा आहे. मग अशा तऱ्हेने गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह सांगितलेला आहे. पण सूर्य हा तारा असून तो ग्रह नाहीये. मग त्याचा प्रकाश जेव्हा गुरुवरती जातो मग आपल्याला फलादेश करते वेळी सुद्धा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारण्याची निश्चितच परवानगी आहे, पण प्रश्न असे विचारा की जेणेकरून लोकांना पण कळतील आणि मला पण उत्तर द्यायला मजा वाटेल आणि समाधान होईल. तर त्यातून तुमचं पण समाधान व्हायला पाहिजे. आणि प्रश्न विचारल्याशिवाय तुमचं पण ज्ञान वाढणार नाही. मी काही प्रश्नांच्या विरुद्ध नाहीये. तर त्या ह्याच्यामध्ये आपण आता कार्यक्रम सुरू करूया. तत्पूर्वी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, मग आपण कुंडली पण लावू. आता मुकेश भाऊ पहिल्यांदा ती कुंडली लावा जे ती तारीख आहे. मला वाटतं सगळ्यांना आपण कुंडल्या पाठवलेल्या आहेत, तरी सुद्धा तारीख असेल तर हे करा. आता तारीख बघा, याच्यामध्ये तारीख दिलेली आहे. तर त्या तारखेवरती काय दिसतं तुम्हाला, तर 10/9/1995 चा जन्म आहे आणि न्यू जर्सीचा जन्म आहे अमेरिकेमधला. कळलं का. आता न्यू जर्सी मध्ये जन्म झालाय तर खरोखर त्या ठिकाणी ह्या जातकाच्या याच्यामध्ये त्याच्या वडिलांना, म्हणजे त्याच्या जे त्याचे पालक, त्या पालकांना त्या ठिकाणी काय लाभ झाला असेल. म्हणजे पहिला बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला त्याला आपल्या जे काही जिथे जन्म होतो त्या ठिकाणी त्या जातकाला
चांगलं यश मिळतं का मिळत नाही, तर हे सगळं आपल्याला विचार करायचा आहे. आता दुसरी कुंडली मुकेश भाऊ लावा. सर दुसरी लावू? हा, दुसरी लावा ना. मग आता ही कुंडली कर्क लग्नाची कुंडली आहे. आता आपण काय म्हणू की इथे सूर्य आणि शुक्र हे दोन शत्रू आहेत, बरोबर आहे की नाही. रास कोणती आहे, तर ती मकर आहे. कोणाची रास मकर आहे, तर चंद्राची. सूर्य त्याच्यापासून किती अंतरावरती आहे, तर 180 अंतरावरती साधारणतः आहे. कारण चंद्र 18 अंशाचा आहे आणि सूर्य 23 अंशाचा आहे. म्हणजे 5 अंश आणखी चंद्र चालला की तो समसप्तक युगामध्ये ऍक्युरेट अंशावरती येईल, म्हणजे ती पूर्ण पौर्णिमा असेल. आता ही पौर्णिमा जी आलेली आहे, तर त्या ठिकाणी ती संध्याकाळी आहे. पण संध्याकाळचा म्हणजे सूर्य जो आहे, म्हणजे चंद्र हा संध्याकाळच्या स्थानामध्ये बसलेला आहे आणि सूर्य जो आहे तो सकाळच्या स्थानामध्ये आहे. कळलं का. जन्म सकाळचा आहे. पण हीच जर पौर्णिमा असते आणि त्यावेळेला उदित लग्न जर संध्याकाळचं असतं, वाक्याबरोबर ऐका हा. जर ही पौर्णिमा असती आणि चंद्र लग्नी असता, तर उदित लग्न हे पौर्णिमेचं असतं. आता इथे उदित लग्न हे पौर्णिमेचं आहे, पण ते सूर्याचं आहे. कळलं. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल किंवा एखाद्या व्यक्तीला फलादेश द्याल, त्यावेळेला तुम्हाला असं विचार करून फलादेश देता आला पाहिजे. आता ह्याच ठिकाणी आपण जर पाहिलं, तर सूर्य हा मुळातच किती अंशाचा आहे, तर 23 अंशाचा आहे. आता 23 अंश त्याने भोगले, हे वाक्य लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. 23 अंश हे त्याने भोगलेलं आहे. ह्या 23 अंशाला जी शक्ती आहे, तर ती आश्लेषा नक्षत्राची आहे. कारण सूर्य हा आश्लेषा नक्षत्रामध्ये 23 अंश समथिंग 25 कला का 53 कला असेल, मला काही येतात ती. आता आपण दुसरी कुंडली पाहू, त्याला कळेल. मग आता हा जो बिंदू आहे सूर्य, हा सूर्यबिंदू जो आहे तो लग्नापासून किती आहे, तर एक वाक्य लक्षात ठेवायचं की लग्नापासून 2 अंश पुढे, म्हणजे उदित लग्न आणि लग्नबिंदू त्याच्यापासून 2 अंश पुढे आहे. ह्याचा अर्थ सूर्य उगवला होता का लग्न उदित झालं होतं. तर लग्न हे 0 अंशाला उदित झालंच होतं, कर्क लग्न. त्याच्यानंतर जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा 21 अंशाचं लग्न होतं आणि 23 अंशाचा सूर्य, म्हणजे सूर्य त्या ठिकाणी येण्यासाठी आता सूर्याची चाल जी आहे, तर ती अंशात्मक आपण बघितली तर किती आहे, तर तुम्हाला कळेल की बाबा ह्या एकाच याच्यामध्ये सूर्य कर्क राशीमध्ये आलेला आहे. त्यावेळेला त्याचा 2 अंशाचा जो काही डिफरन्स आहे, म्हणजे ते उदित लग्न हे पूर्णपणे कर्क राशीमध्येच आहे. मग तिथे असं समजायचं नाही की सूर्य हा 2 अंश लांब आहे. पण लांब कसं आहे, तर त्या ठिकाणी उदित लग्न 21 अंशाचं आहे आणि 23 अंशापर्यंत जायला लग्नाला 8 मिनिटं लागणार आहेत. कारण कर्करास ही मोठी रास आहे, म्हणजे 8 मिनिटं लागणार आहेत. आणि कर्करास ही आग्नेय दिशेची रास आहे. कळलं का. मग 8 मिनिटांमध्ये सूर्याचं बळ जे आहे ते लग्नाला निश्चितच मिळालेलं आहे. त्या अगोदर आपण बघितलं तर लग्नबिंदू आणि शुक्र ह्या ठिकाणी शुक्र आणि लग्नबिंदू हे जवळ आहेत. म्हणजे त्यामध्ये मध्यस्थ भागामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीला शुक्र आहे, नंतर लग्न आहे आणि नंतर सूर्य आहे. म्हणजे सूर्याची आणि लग्नाच्या स्थितीमध्ये शुक्र हा सुद्धा त्याच्या जोडीला आहे. मग अशा वेळेला काय होतं, तर जातकाच्या जीवनामध्ये जिथे जातक जन्माला येतो त्या ठिकाणी त्या परिवाराची, आता इथे चतुर्थात राहू आहे, दॅट इज डिफरंट, पण तरी सुद्धा कुंडली जी बलवान झालेली आहे ती लग्न स्थानामध्ये 23 अंश आणि काही कला, म्हणजे तो 24 अंशाकडे जात आहे असा फलादेश आपल्याला द्यायचा आहे. तो त्याचा प्रवास 24 अंशापर्यंत सुरू आहे. 24 अंशाकडे त्याला जायचं आहे, म्हणजे तिथे तो प्रवास आहे तो त्या लग्नामध्येच आहे. आणि शुक्र हा सुद्धा 20 अंशालाच आहे,
शुक्राची गती आणि सूर्याच्या गतीमध्ये तफावत आहे, कळलं का? मग त्याच्या मागोमाग तो सूर्य जाणार आहे का लग्न जे आहे ते जलद आहे. मग कालांतराने लग्न सिंह उगवेल, पण जेव्हा जातक जन्माला आला त्यावेळेला आकाशामध्ये जे कर्क लग्न होतं आणि ते शुद्ध लग्न आहे आणि लग्नेश सुद्धा पूर्णपणे शुद्ध आहे आणि त्याच्या सोबत कुठलाही ग्रह नाही. आता जर कुठला ग्रह असता तर तुम्हाला कल्पना आहे की अकॉर्डिंग टू सूर्य सिद्धांताप्रमाणे बुध शुक्र हे कधीही चंद्राला जाऊन तिथे ह्या कुंडलीमध्ये भेटणार नाहीत, त्यांचं मिलन होणार नाही. मग आता मंगळ हा जो आहे हा त्या ठिकाणी सूर्याला कक्षेच्या पलीकडचा पहिला ग्रह म्हणून आपण समजू शकतो की अशा वेळेला त्या ठिकाणी मंगळ हा सूर्याला जवळ आहे. तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं की सूर्य हा राजा आहे, शुक्र ही दासी आहे म्हणजे सेवक आहे, आणि बुध जो आहे तो त्याचा युवराज आहे आणि सेक्रेटरी सुद्धा आहे म्हणजे सचिव आहे, कळलं का? मग अशा वेळेला मंगळ हा सेनापती आहे. म्हणजे राजाचं जे मंत्रिमंडळ आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये मंगळ हा दशमेश आहे. व्यवस्थित लक्षात येतं ना तुम्हाला? आणि राणी जी आहे ती राजापासून दूर आहे, राणी म्हणजे चंद्र, कळलं? आणि गुरु हा भाग्य विधाता आहे. आता गुरु भाग्य विधाता जो आहे तो 11 अंशाचा वृश्चिक राशीमध्ये आहे. तर त्या भाग्य विधाता हा जो ग्रह आहे त्यांचं जे तत्व आहे ते एकच आहे. आता ते तत्व कुठलं एक आहे? कर्क लग्न आणि मीन लग्न आणि वृश्चिक लग्न. तर त्रिकोणाचा मालक गुरु हा पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि त्या ह्याच्यावरती त्याने सूर्यावरती दृष्टी टाकली. म्हणजे तिथे सूर्य हा बलवान झालाय गुरुच्या दृष्टीमुळे, पण गुरु हा सूर्यापासून पूर्णपणे लांब आहे. किती लांब आहे? तर 30 अंशाची एक राशी आहे. आता 5 राशी बघितल्या तर 150 अंश होतात, बरोबर आहे की नाही? 150 होतात का 120 होतात? बघा, 150 100 ना. 180 सप्तम स्थान होईल. मग 150. हा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अंतर काढायचं असेल तर बघा 30 म्हणजे चतुर्थ स्थान जे आहे, हा 117 सर. हा म्हणजे तिथे तो जे 90 अंश आहेत ना मॅडम, तर ते 90 अंशाचा याच्यामध्ये आपण बघितलं तर 30 अंश आपलं पहिलं पॉकेट आहे, दुसरं आहे ते 60 अंशाचं आहे, तिसरं जे आहे ते 90 अंशाचं आहे, चौथं 120 आहे. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू लग्न डिग्री, लग्नाची डिग्री ही किती आहे? तर ती 21 अंशाचं आहे, बरोबर आहे? मग आता तिथे उदित लग्न सिंह व्हायला किती अंश जायला पाहिजे? साधारणतः 9 किंवा 8 जे असेल ते कला विकला असतील ते, म्हणजे 9 अंशानंतर तुम्हाला परत आणखी 30 म्हणजे 9 आणि 30 39 झाले, बरोबर आहे? 39 आणि 30 69 झाले, बरोबर आहे की 69 आणि 30 109 का 99 99 99 99 आणि 100 आणि गुरु हा जो आहे हा 10 अंशाचा आहे, 11 अंशाचा, 100 आणि ते 110 होतात का त्याच्या अंतरापासून लग्नापासून? बघा, होय सर 110 होतं. 110. आणि सूर्यापासून किती झाला तो? 2 अंक कमी करा, 108. 108 झालं ना? हा, मग हे अंतर जे आहे हे अंतर जातकाच्या जीवनातलं फलादेश देण्याचं अंतर आहे. आता दुसरा भाग असा आहे सूर्य सिद्धांतामध्ये की 23 अंशाचा सूर्य आहे, तर कुठला ग्रह 23 अंशाच्या वरती आहे का किंवा तो लग्नबिंदू आहे? तर बघा त्याच्यामध्ये लग्नबिंदू आणि जो भावबिंदू आहे, भावबिंदू म्हणजे सप्तम स्थानाचा, दशम स्थानाचा, चतुर्थ स्थानाचा हा भावबिंदू जो आहे तो 21 अंशाचाच असेल. गॉट इट? शनी 29 आहे ना. नाही, 21 अंशाचं लग्न आहे ना मॅडम. हा हा हा, होय. मग चतुर्थ भाव पण 21च येणार, तो हम्म, विशाखामध्ये 21 अंश येणार, कळलं का? हम्म, हम्म, हम्म. आणि मेष जो आहे तो भरणी नक्षत्रातला येणार होय. आणि मकर जे आहे तर ते श्रवण नक्षत्रातलं येणार. नाही
काही प्रॉब्लेम बोला. हो सर, बरोबर आहे सर, आलं लक्षात. हं? हो सर. सर कळलं. कळलं ना? हा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय फलादेश करायचा आहे की जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा एखादी घडामोड होणार आहे तर अंशात्मक सूर्य सिद्धांतामध्ये जेव्हा ज्योतिष पाहाल तुम्ही तर आपण म्हणतो दरवेळेला हे होत नाही, ते होत नाही, असं होणार नाही. आता इथे फलादेश देते वेळी तुम्हाला दरवेळेला राहू, तर ही पत्रिका तुम्ही जर बघितली तर त्या पत्रिकेमध्ये जर तुम्ही विचार केला तर राहूच्या मुखात एखादी दृष्टी आहे का एखाद्या ग्रहाची? तर मंगळ केतूवरती दृष्टी टाकतो तर त्यांचा तो षडाष्टक योग आहे. बघा केतू हो, तो षडाष्टक आहे. है ना? हो सर. आता त्या ह्याच्यामध्ये राहूच्या मुखात कुठल्याही ग्रहाची दृष्टी आहे का? नाही ते नाही, हे नाहीये सर, ना? नाहीये. नाहीये सर, नाही. नाहीये. हा, मग आता फलादेश देते वेळी निश्चितच आपण नेहमी काय म्हणतो की चतुर्थाधिपती शुक्र हा लग्न स्थानामध्ये आहे आणि अशा वेळेला तो शुक्र हा कोणाच्या सोबत आहे तर रवीच्या सोबत आहे. आजच्या पत्रिकेचा विचार करते वेळी अतिशय वेगळा अँगल आहे हे लक्षात घ्या. आहे का? बर. आता जसं की आपल्याकडे बरीचशी उदाहरणं आहेत पण मी नाव सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा राजाच्या सोबत राहणारं सौख्य मिळवणारी ही कुंडली आहे. कळलं? म्हणजे सूर्य हा राजा आहे. पत्रिका पाहतेवेळी तुम्हाला अशा गोष्टीचा विचार केला करणं गरजेचं आहे. बरोबर आहे? म्हणजे जन्माला आल्याबरोबर जी काही रास आहे ती मकर आहे, नक्षत्र श्रवण आहे, दशा आपण बघितली तर त्या ठिकाणी चंद्राचीच आहे. बघा श्रवण नक्षत्र आहे का? बरोबर लक्षात येतं. कारण का की एक चरण जे आहे तर ते 3 चरण 10 अंशाला उत्तराचे येतात आणि त्याच्या पुढे 10 अंश ते 23 अंश 20 कलेपर्यंत श्रवण नक्षत्र आहे. आणि चंद्र हा 18 अंशाचा आहे. म्हणजे नक्षत्र कुठलं आलं? श्रवण आलं की नाही? हा बेस पहिला समजून घ्या, तर पुढे जाता येणार नाही. हो सर, श्रवण नक्षत्र आलंय. हा. मग आता तिथे श्रवण नक्षत्र हे कन्फर्म झालं. मग श्रवण नक्षत्र जर 18 अंशाचं असेल तर त्या ठिकाणी नक्षत्राचा आरंभ किती अंशाला होतो? तर पहिल्यांदा 10 अंशाला नक्षत्राचा आरंभ होतो आणि 8 अंश भोगल्यानंतर एक साधारण विचार करायचा की नक्षत्र 13 अंश 20 कलेचं असतं, त्यातून 8 अंश काढले आपण तर त्या ठिकाणी राहिले किती? 5 अंश. हो, 8 मग 5 5 13. हा, मग 5 अंशाची दशा असते. तर दशेचं गणित करते म्हणजे तुम्हाला जर 13 अंश 20 कलेला 10 वर्ष असेल तर 5 अंशाला किती दशा असेल? कळलं? तर त्याचं एक मोजणी भाग आहे. म्हणजे साधारणतः 3.5 वर्षाची दशा चव्हाण मॅडम येते का? 3-3.5 वर्षाची दशा मॅडम? हो सर, हो. बरोबर आहे ना? हो, 95 ते 98 पर्यंत येणार. हा, म्हणजे त्या ठिकाणी थोडस हे करा. हा, 98. व्हेरी गुड. मग आता ह्या ठिकाणी आपण नेहमी पत्रिका पाहते वेळी नाही तुम्हाला राहूचं फार मोठं दुःख येणार आहे, असं आहे, तसं आहे. आणि ज्या वेळेला हे जे नियम आहेत ते नियम काय सांगितलेले आहेत की ज्या ज्याप्रमाणे वय वाढतं त्या त्याप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये जे काही फलादेश मिळणार आहेत त्याच्यामध्ये सतत घडामोडी होत असतात. मग त्या चांगल्या होतात का वाईट होतात? आता ज्या वेळेला सूर्य सिद्धांतामध्ये आपण पाहू तर लगेच हा सूर्य धनस्थानामध्ये जाणार आहे त्याच्या जन्माच्या. मी तुम्हाला आता मुद्दे समजवतोय, लक्षात घ्या. आजचा क्लास म्हणजे पूर्ण क्लास नाहीये, मी मुद्दे समजून घ्या. त्याच्यानंतर 23 अंश म्हणजे 7 दिवसानंतर सूर्य जो आहे तो राष्ट्रांतर करणार आहे. बरोबर आहे? हो सर. होय सर. होय सर. बरोबर आहे. म्हणजे 7 दिवसानंतर तो राष्ट्रांतर करणार आहे म्हणजे तो स्वतःच्या राशीत जाणार आहे. बरोबर आहे? आता स्वतःच्या राशीमध्ये सूर्य जाणार आहे, हे ग्रह जसेच्या तसेच असतील, त्याच्यामध्ये काही हे नाही. मग तशीच आपण जेव्हा कुंडली पाहतो
तर पूर्ण 1 वर्ष जेव्हा होतं बाळाला किंवा त्या व्यक्तीला, तेव्हा पूर्ण स्थिती पुन्हा तशीच्या तशीच पुढच्या वर्षी अशीच असते. फक्त काही विकलेचा फरक असतो आणि काही विकला ज्या आहेत तर त्या विकला ऐनांशामुळे त्याच्यामध्ये विकलेमध्ये बदल होतो. कलेमध्ये तर होतच नाही कधी. कळलं का? मग अशा वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की हा सूर्य सिद्धांतामध्ये ज्या वेळेला ही व्यक्ती किती वर्षाची होईल हा जेव्हा विचार करायचा असेल, त्यावेळेला तुम्हाला गुरु ग्रह हा प्रत्येक वर्षी एका राशीतून दुसऱ्या राशीत, दुसऱ्या राशीतून तिसऱ्या राशीत, तिसऱ्या राशीतून चौथ्या राशीत अशा तऱ्हेचं वयोमान, ज्याला वृद्धी म्हणतो आपण. वय वाढणं म्हणजे वृद्धी आहे की नाही? हो सर. हो हा. सर. मग आपण वृद्धीचं स्पष्टीकरण काय आहे? तर वृद्धी म्हणजे गुरु हा नेहमी वाढ करतो की नाही आपले, बरोबर आहे? गुरु म्हणजे धनात वाढ करतो, वयामध्ये पण करतो, आपल्या शरीरामध्ये पण करतो, आपल्या बुद्धीचा विकास करतो, आपल्या भाग्याचा विकास करतो. अशी सगळी कामं जी आहेत ती कोणाकडे दिलेली आहेत? तर गुरुकडे दिलेली आहेत. बरोबर आहे? हो सर. लक्षात येत? मग आता अशाच वेळेला जेव्हा ही पत्रिका जी आहे तर वृश्चिकेचा गुरु आहे, तर तेव्हा त्याचे जे प्रश्न येतील किंवा त्याच्यावरती जेव्हा काही संकट येतील, दुःख येतील, दरवेळेला संकटाचाच विचार करायचा नाही. ज्या काही काही कुंडल्या ज्या असतात, आपण म्हणून आहे चतुर्थ तुमच्या राहू आहे, तुम्हाला घर कधी होणार नाही, असा काही संकेत त्याच्यामध्ये सूर्य सिद्धांतामध्ये सांगितलेला नाही. जर समजा राहूच्या युतीमध्ये एखादा ग्रह असता तर त्या ग्रहाचे जे अधिकार आहेत ते त्या ग्रहासोबत असतात. म्हणजे कोणासोबत? राहू किंवा केतू सोबत. हे आपला विषय पहिला पण झालेला आहे. तर त्या ठिकाणी सूर्य सिद्धांतामध्ये असा विचार केलेला आहे. बर, आता चंद्र हा जो आहे तो प्रत्येक 27 दिवसानंतर पुन्हा त्याच राशीमध्ये त्याच्यामध्ये सतत भ्रमण करणार आहे. आणि चंद्र हा त्या ठिकाणी जीवात्मा आहे. म्हणजे महिन्या महिन्याला चंद्र जो आहे त्याच्यामध्ये वाढ होते आणि त्या ठिकाणी जे बाळ असतं ते सुद्धा विकसित होत असतं. कळलं का? मग सूर्य सुद्धा आहे तो महिन्या महिन्याला वाढल्यानंतर आपली जी तारीख असते त्या तारखेमध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे गुरु सूर्य हे आपल्याला वर्षाकरता आपण विचार केलेला आहे. आता ह्याच पत्रिकेमध्ये आपण शनी महाराज पाहिले तर ते कुठेशी आहेत? तर ते इथे दिसत नाही मला, पण मुळात ते कुठे अष्टमात आहेत का? होय, हो अष्टमात सर. आहे. अष्टमात आहे. हा. म्हणजे सूर्यापासून जरी हा षडाष्टक योग असला तरी सुद्धा तो सूर्यापासून त्याला ती एनर्जी मिळेल का? किती दूरवर आहे ना? दूर आहे. सूर्यापासून शनी दूर आहे. हा. मग आता जसं तुम्ही पौर्णिमेचा चंद्र पाहता, बरोबर आहे? पौर्णिमेचा चंद्र पाहता त्यावेळेला चंद्रप्रकाश कसा असतो? मुकेश भाऊ कुंडली काढा जरा 2 मिनिटं. जेव्हा तुम्ही पूर्ण प्रकाशित तेजोमान असतो चंद्र सर. हा, मग तो तेज जे येतं ते तेज कशामुळे येतं? कारण त्याच्या सोबतीला सूर्य असतो आणि सूर्य आणि चंद्र हे कक्षेच्या अलीकडचे ग्रह आहेत. कसे आहेत? तर कर्क रास आणि सिंह रास हे दोन्ही शेजारी शेजारी आहेत. आपण पहिल्यांदा पण शिकलो होतो की ज्या वेळेला बुधाचा जन्म जो आहे तर त्या ठिकाणी आपण ती मिथुन राशी आहे. कर्क राशीनंतर येणारी अगोदरची रास कोणती आहे? तर ती मिथुन आहे. बरोबर आहे की नाही? हो सर. हो. त्याच्या अगोदर वृषभ आहे, ती शुक्राची आहे. होय. हो. त्याच्या अगोदर जी आहे ती मेष आहे. पण तसंच जर तुम्ही बघितलं तर चंद्राच्या जवळचे ग्रह हे बुध आणि शुक्र. मग फलादेश देते वेळी तुम्हाला असा विचार केला पाहिजे तर तिथे चंद्राला मंगळाची आवश्यकता नाही, पण शुक्र आणि बुधाची आवश्यकता अवश्य आहे. कारण शुक्र हा सौख्य आहे, बुध हा तिचा युवराज आहे आणि त्याच्या सोबत राहणं म्हणजे मुलासोबत राहणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ना.
मग तशा तऱ्हेने तुम्हाला फलादेश देता आला पाहिजे. पण चंद्र येणार आहे, पण चंद्राला कसं आहे की त्याचं सतत भ्रमण असतं, त्याच्यामुळे तो या सगळ्या ग्रहांपासून कधी दूर, कधी जवळ, कधी लांब अशा तऱ्हेने त्याचं भ्रमण चालू असतं. मग जन्माच्याच वेळेला आपण जर बघितलं तर कर्क रास जेव्हा लग्नी पकडू त्यावेळेला बुध ग्रह हा मिथुनेचा आहे आणि रवीकडे जेव्हा जातो त्यावेळेला बुध ग्रह हा कन्येचा आहे. कळलं? म्हणजे सूर्याला कोण हो, सर. जवळ आहे तर बुध जवळ आहे. त्यानंतर दुसरा ग्रह पुढे गेल्यानंतर आपण बघितला तर शुक्र आहे. मग इथे सुद्धा चंद्राकडून आपण जर पाहिलं तर शुक्र हा ऋषभेचा आहे, म्हणजे 2, 3, 4 आणि इथे 6, 5, 6, 7 किंवा 7, 6, 5 असा येतो की नाही बघा. 5 म्हणजे सूर्य, 6 म्हणजे बुध, 7 म्हणजे शुक्र. तिथे कक्षेच्या पलीकडचा ग्रह मंगळ आणि मेष रास आणि इथे वृश्चिक रास म्हणजे तो कक्षेच्या पलीकडचा अधिपती. गॉट इट? हे व्यवस्थित पहिला प्राथमिक समजून घ्या. हो सर. हा, फार महत्वाचं आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जर फलित करायचं असेल त्यानंतर कक्षा जी आहे तर गुरुची कक्षा ओलांडल्यानंतर येणारी रास आहे. जसं आपण पाहिलं इथे तर 8 ही जी आहे ही कक्षेच्या पलीकडची रास आहे आणि ती मंगळाची आहे. मग त्याच्यामध्ये गुरु आहे आणि मुळात धनुरास जी आहे ती कक्षेच्या पलीकडची आहे आणि त्या धनुराशीमध्ये एकही ग्रह आहे का? नाहीये. ह्या कुंडलीत आता पर्पजली ह्या कुंडलीमध्ये नाहीये. मग त्याच्यानंतर जो आहे ती शनीची कक्षा येते आणि ती कक्षा आहे मकर. आपण मकर वृत्तांत पाहतो ना, जेव्हा हे जे पाहतो आपण कर्क वृत्तांत आणि मकर वृत्तांत, म्हणजे कॅप्रिकॉन अँड कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. मी तुम्हाला शिकवलं ना पहिला, माहिती लक्षात द्यायचं ना तुम्हाला. हो हो हा, येस. मग त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कॅप्रिकॉन मध्ये आहे तर तिथे त्या कक्षेचा अधिपती हा शनी त्याच्याच कक्षेमध्ये आहे, म्हणजे कुंभ राशीत आहे. तर कुंभ रास कोणाकडे आलेली आहे तर कुंभ रास चंद्राकडे आली. कशी आली तर मंगळाकडे जी रास आहे कुठली, मेष, ती चंद्राकडे आहे. त्याच्यानंतर येणारी रास आहे मीन, ती चंद्राकडे आहे. त्यानंतर येणारी रास कुठली आहे, कुंभ. म्हणजे 11, 12, 1, 2, 3 आणि 4. आपल्या लक्षात आलं? 11, 12, 1, 2, 3, 4. मग तसं उलट गेल्यानंतर 10, 9, 8, 7, 6 आणि 5. 5, 6, 7, 8, 9, 10 असं राशींचं विभाजन आहे. आलं लक्षात? हो हो सर. हा, म्हणजे पत्रिका वाचली. आता तुम्हाला जी स्टोरी आहे ती सांगतो. अशा वेळेला असं जर व्यक्ती एखाद्या कुटुंबात जन्माला आली, आता हे जे लोक आहेत म्हणजे ह्याचे आई वडील किंवा त्यांचं कुटुंब, हे बऱ्याच वर्षापूर्वी याचा जन्म जो अमेरिकेत झाला त्याच्या अगोदर ते लोक अमेरिकेमध्ये गेले होते. आता अमेरिकेत म्हणजे जसं आपल्याकडे मुंबईमध्ये अनेक परप्रांतीय येतात, राहतात आणि त्या लोकांना डेव्हलप होण्यासाठी अनेक वेळ लागतो. कधी कधी त्यांचं दुसरं नशीब असतं की ते एस्टॅब्लिश फॅमिलीमध्ये ते लोक गावावरून येतात आणि मग ताबडतोब तिथे डेव्हलप होतात. पण त्याचे आई वडील जे आहेत ते कष्ट करून तिथे सेटल झाले आणि त्याच्यानंतर हे बाळ जन्माला आलं. आता ते सेटल होताना पहिल्यांदा आई आणि वडील हे भिन्न भिन्न कुटुंबातून एकत्र आलेले असतात, हे तर नक्की आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आई आणि वडील जे काही आपले आहेत ते वेगवेगळ्या कुटुंबातून येऊन एक कुटुंब तयार करतात. मग त्याच्यामध्ये हे बाळ जन्माला येतं, त्यावेळेला त्या बाळाचा जन्म हा त्या कुटुंबात झालेला आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी कुटुंबाची भरभराट होईल का होणार नाही हे आपल्याला कसं पाहायचंय तर त्यावेळेला ह्या सगळ्या ग्रहांची जी काही अंतर आहे, म्हणजे त्यांचं डिस्टन्स आहे, अंतर आहे, तर ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि करायला हवं. आता मुकेश भाऊ, त्या ठिकाणी तुम्ही तो जो डिग्रीचा चार्ट आहे तो लावा, मग त्याच्यावरती आपण भाष्य करू. बघा आता हा चार्ट लावलेला आहे, तर हा चार्ट पण तुमच्याकडे आहे, दाखवलेला आहे ना तुम्हाला.
नाही का? हो सर, पाठवलाय. सूर्य 23-31 आहे. आता 23 म्हणजे पूर्ण 23 अंश भोगलेले आहेत, बरोबर आहे. आणि शुक्राची 1 अंशाची सूर्याची 1 अंशाची नाडी आपण जर बघितली तर त्याने अर्धी नाडी जी आहे तर ती कर्क राशीमध्ये भोगलेली आहे. आता 23 अंश आपण बघितलं तर आश्लेषा नक्षत्र आहे. थोडस कठीण झालं तर मला सांगा, मी त्याचं पूर्णपणे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. मग आता हा 23-31चा जो सूर्य आहे तो सूर्य कटाक्षाने आपल्याला काय करायचं आहे. कटाक्ष हा शब्द वापरतो मी की बरोबर 23-31 कधीही कुंडलीमध्ये विसरायचं नाही. हाच सूर्य ज्या वेळेला ज्या ज्या प्रांतातून म्हणजे ज्या काही राशी आहेत, मग त्या चंद्रापासून निर्माण झालेल्या राशी असो का सूर्यापासून निर्माण झालेल्या राशी असो, जेव्हा तो तिथे स्पर्श करेल, स्पर्श म्हणजे तो जो बिंदू आहे, आता मूळ राशीचा जो बिंदू आहे तो 21 आहे. गॉट इट? 21°55 कला हा त्याचा मूळ लग्न बिंदू आहे, बरोबर आहे. आता त्याच लग्न बिंदूवरती बरोबर तुम्ही बघितलं तर 20 अंश कर्क राशीला शुक्राचा बिंदू आहे आणि 29 अंशावरती शनीचा बिंदू आहे. 29-57 कळलं? बरोबर आहे. हो सर, हो बरोबर आहे. हा, मग आता अशा वेळेला बुध हा 656 आहे, म्हणजे 656च्या त्या ठिकाणी तो अगोदर आहे, म्हणजे सिंह राशीमध्ये तो 6 अंशात आहे. मग रवी जेव्हा तिथून त्याच्याकडून जाईल तर त्यावेळेला जर समजा धनस्थानामध्ये हा सूर्य सिंह राशीत आहे आणि त्या ठिकाणी तो सूर्य त्या जातकाच्या जीवनामध्ये खरोखर काय बदल घडवेल आणि इथून सूर्य हा 1 वर्षानंतर भ्रमण करणार असेल किंवा होईल, केला जाईल, बरोबर आहे की नाही? आता चंद्र, परत सांगतो तुम्हाला, चंद्र आणि सूर्य, चंद्राची जी कक्षा आहे आणि चंद्राचं जे भ्रमण आहे ते गतिशील आहे, म्हणजे त्याचा स्पीड जास्ती आहे म्हणून तो सतत ग्रहावरून जाणार आहे. पण सूर्य हा पर्टिक्युलर 1 वर्षानंतर जी काही रास आहे त्या राशीच्या 21 अंशाला स्पर्श करेल, कळलं? मग जर आपण बघितलं तर वृश्चिक राशीमध्ये गुरु 11 अंशाचा आहे, तर ज्या वेळेला तो 11 अंशाला येईल तर राशीचं जे बळ आहे ते 11 अंशाला पण मिळेल, गुरुला पण बळ मिळेल आणि त्या राशीचा जो सूर्य 23 अंश 31 कलेचा 21 अंशाची जो राशीचा मध्य आहे, भाव मध्य ज्याला आपण म्हणतो, भाव साधन मध्ये भाव मध्य कळलेला आहे का तुम्हाला? एका भावाचा अमुक एक अंश जो आहे तो निश्चित केलेला असतो की तेव्हा त्याचं अंतर त्याला स्पर्श कधी करेल, तर त्यावेळेच्या घटना ज्या आहेत त्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. बरं, आता कुंडली काढा 2 मिनिटं, यांचा काही प्रश्न असेल तो आपण घेऊ, पण हे शास्त्र जर स्लो मध्ये घेतलं पाहिजे. विचारा, विचारा, तज्ञांनी विचारा, कळलं नसेल तरी विचारा, हरकत नाही. भागवत मॅडम आज आहेत का? प्रश्न कोणाचे काय असतील तर विचारा, तर चेक करतो. आहे सर. मी आहे सर, आहे. बोला बोला. मी ऍक्च्युली तेवढाच मला एक मेन प्रश्न मगाशी पडला होता की लग्न 21 अंशाचं आहे आणि सूर्य ऑलरेडी पुढे गेलाय, त्यामुळे आता तो पुढल्या वर्षीच जाणार ना, म्हणजे 1 वर्ष जाणार परत तो लग्नावरून जायला, तेवढंच ते तसं लग्नाला त्याचा फायदा मिळाला, 1 वर्ष जाणार, तोवर ते बाळ वर्षाचं होईल. बरोबर. आता कसं असतं मॅडम की ज्या वेळेला ही पत्रिका जी आहे ह्याचं वेटेज आपल्याला पाहायचं असतं. जेव्हा एक पत्रिका आपल्याकडे येते, चतुर्थात राहू, दशमात केतू आहे, सगळं मान्य आहे, बरोबर. पण त्या राहूच्या मुखात एखाद्या ग्रहाची दृष्टी आहे का, तर तो पॉवरलेस होईल, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला सूर्य सिद्धांताप्रमाणे जर पत्रिकेचं भ्रमण बघायचं असेल
आता थोडस तुम्हाला सांगतो की हे जे बाळ जिथे जन्माला आलं आणि तेव्हापासून या कुटुंबाची, हे पारेख कुटुंब जे आहे हम्म. त्याची कुटुंबाची भरभराट एवढी व्हायला लागली, म्हणजे ज्याला आपण हा. पायगुण म्हणतो, हा हा कळलं का? मुख्य हा. शिकवायचा जो पार्ट आहे तो काय आहे बरोबर. हम्म. की ह्या जातकाच्या परिवारामध्ये जेव्हा ते जन्माला आलं त्यानंतर जी भरभराट व्हायला सुरुवात झाली, हा. मग ती भरभराट जी आहे त्याची पोझिशन आहे, ज्याला आपण म्हणतो की राहण्याची आहे, व्यवसायाची आहे, इत्यादी गोष्ट आनंदाची आहे. जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं आणि त्यावेळेला ते उदित लग्नावरती असतं आणि सोबत शुक्र सुद्धा असतं, तर त्या शुक्राला जे काही आवश्यक गोष्टी असतात, शुक्राला लक्झरीचा कारक आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर. मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तो नशीब घेऊन आलेला आहे. नशीब नशीब म्हणजे काय असतं बरोबर. कळलं का? हम्म. तर ते नशीब आपल्याला पाहायचं आहे. मग आज मी म्हणजे एकदम स्लोपणे शिकवणार आहे. हा बोला. म्हणजे तो शुक्र सूर्याच्या बरोबर आहे, एकतर लग्नात आहे आणि तो कोणाच्याही दृष्टीत नाहीये, राहू केतूच्या वगैरे, म्हणून हे सगळे लाभ त्याला मिळाले, त्या बाळाला. बरोबर. आता कसं आहे की जेव्हा एखाद्या बाळाला जन्म होतो त्याचं संगोपन आपण करतो, पण ते संगोपन करते वेळी आपल्याला त्या ठिकाणी आपली आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम पाहिजे की नाही? बरोबर. तरच बरोबर. त्याचं संगोपन आपण चांगल्यापैकी करू शकतो ना. बरोबर आहे. मग ज्या वेळेला तुम्ही अशी पत्रिका जेव्हा येते तर एखादं शेंडेफळ, तर मी थोडस वाक्य बदलतो, तर शेंडेफळ म्हणजे शेवटची संतती असते त्याला शेंडेफळ म्हणतो ना आपण. हा. ते जन्माला आलं आणि ते आल्यानंतर त्या घराचा हळूहळू हळूहळू ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. हो. आता जेव्हा त्याचा जन्म झाला त्यावेळेला वडिलांना नोकरी होती, त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होत गेली आणि आज ते अब्जोपती आहेत. अच्छा. मग आता हे बाळ सुद्धा तशाच याच्यामध्ये वातावरणामध्ये जीवन जगत आहे. तर ते का, असा आपण विचार केला तर का, याचं उत्तर ज्योतिषाला देता आलं पाहिजे की नाही? बरोबर. बरं. आता याच्यामध्ये काही गोष्टी कष्टाच्या पण येऊ शकतात, नाही येणार असा काही भागच नाहीये. बरोबर. कष्ट हे प्रत्येकाला, आता ते कष्ट म्हणजे संगोपन करते वेळी समजा एखाद्या तान्ह्या मुलाला 2 वर्षाच्या आपण पाहतो अनेक वेळेला, कोणाची टीका नाहीये, पण त्याला फार प्रॉब्लेम असतात किंवा काही घटनेचा हे असतात आणि अशाच वेळेला तुम्हाला ग्रह काय देऊन जातात, तर ग्रह जेव्हा तुम्हाला काही देतात तर ते ग्रह खरोखर तुमच्यासाठी काय घेऊन येतात, तर शुक्र हा पूर्णपणे सौख्याचा म्हणजे आनंदाचा, लक्झरीचा, पालन पोषणाचा कारग्रह आहे, नाही का? बरोबर. मुकेश भाऊ जरा स्क्रीनशॉट मारून ठेवा, माहिती पडेल काय कोण कोण आलेलं आहे. मारून ठेवतो सर. हा, म्हणजे तिथे भागवत मॅडम आपण बघितलं तर एखादं बाळ जन्माला आल्यानंतर खरोखर त्या बाळाची प्रगती चांगली होईल का, नाही का? मग अशा वेळेला ते बाळ खरोखर चांगल्यापैकी यश मिळवून देईल का? आता मी माझ्या घरचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्हाला 1978 म्हणजे साली लग्न झालं, त्याला राहायला प्रॉपर घर नव्हतं. पण माझा मुलगा जन्माला आला होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये, आणि त्यावेळेला त्याचा मंगळ मेषेचा होता. म्हणजे मेषेचा मंगळ आहे त्यावेळेला, आणि कर्केचा गुरु, आणि त्या याच्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये जन्माला आला आणि मला हाऊसिंग बोर्डची अलॉटमेंटचं लेटर आलं. तर हे माझ्यासाठी नसून त्याला तिथे जे यश मिळावं किंवा वास्तव्य मिळावं त्यासाठी आम्हाला 10,000 रुपयामध्ये फ्लॅट अलॉट झाला 1 बेडरूमचा. तर 10,000 रुपये म्हणजे काही किंमत आहे का? आज तरी नाहीये, त्या काळीच असेल. 10,000 रुपयाला खूप मोठी किंमत तेव्हा असेल निश्चित. मग 156 रुपये मंथली इन्स्टॉलमेंट.
मग बरोबर. ग्रह कसे काम करतात, माझा माझा विचार हम्म, परिचय जो हम्म. आहे तो असा आहे. हम्म. ग्रह कसे काम करतात म्हणजे ग्रहाची जी काही आपल्याला देण्याची जी काही शक्ती असते किंवा आपल्याला यश मिळतं तर ते कसं मिळतं, तर प्रत्येक ग्रह हा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम करत असतो आणि त्याच्यावरून त्या जातकाच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रतीचा अनुभव मिळतो किंवा यश मिळतं. प्रॉस्पेरिटी, ज्याला वृद्धी आपण म्हणतो. आता वृद्धी म्हणजे सांगितलं की एखादा ग्रह म्हणजे गुरुसारखा ग्रह आपल्याला आपल्या जीवनातील वाढ आपण म्हणतो, तर ती वाढ 12 वर्षांनी तो येतो, त्यावेळेला आपण 12 वर्षांची होतो. 1 वर्षाने आल्यानंतर 1 वर्षाचे होतो की नाही. मग गुरु ह्या ग्रहाला त्यांनी नियम काय दिलाय, तर वृद्धीचा कारक आहे, नाही आहे का? आहे. हा. मग एखाद्या प्रपंचामध्ये एखादं बाळ जन्माला आलं म्हणजे त्या कुटुंबाची वृद्धी झाली की नाही. हो हो. हा. मग अशा वेळेला फलादेश देतेवेळी तुम्हाला गोचर सुद्धा लावायचं आहे आणि मूळ कुंडली पण वापरायची आहे. त्यावेळेला खरोखरी जातकाच्या जीवनामध्ये भरभराट होईल का होणार नाही. आता ज्या वेळेला ह्याच्या आई वडिलांनी लग्न झालं होतं त्यांचं, जे काही प्रेमविवाह वगैरे वगैरे असं काही नाही. अगदी चांगल्यापैकी एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबामध्ये विवाह झाला. आता त्यामध्ये त्यांना 2 वर्षानंतर संतती त्यांच्याकडे जन्माला आली आणि त्याचा जन्म सुद्धा तिथेच झाला, अमेरिकेमध्ये, न्यू जर्सीला. मी मगाशी चुकीने लंडन बोललो, तर ते तिथेच झाला. आणि त्यानंतर त्यांना अनेक मार्ग सापडले, म्हणजे विस्तार, म्हणजे कुटुंब अतिशय चांगल्यापैकी कामकाज करायला लागलं आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळायला लागलं. आणि आजपर्यंत त्यांनी हे बाळ जन्माला आल्यानंतर आता साधारणतः 95 ते आज 2024 आहे, म्हणजे किती 29-28 वर्षाचं मूल आहे हो ना. हो बरोबर. आणि 29. आता तो येस अतिशय चांगल्या कॉलेजमध्ये, उच्च शिक्षित, चांगल्या ठिकाणी वास्तव्य चांगलं. मग आता ते अमेरिकेत कार वगैरे तर क्षुल्लक गोष्ट आहे काही. मग तिथे भरभराट कशी झाली, कशामुळे झाली आणि त्यावेळेला ती ग्रहस्थिती कशी होती, तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं सूर्य सिद्धांताचे जे नियम आहेत, तर ते नियम म्हणजे लग्न जे आहे त्याच्यापासून अलीकडच्या राशी आणि पलीकडच्या राशी. तर कर्क लग्नामध्ये जी व्यक्ती जन्माला येते तर त्या कर्क राशीमधून ज्या राशी आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये असणारे ग्रह, बघा वाक्य व्यवस्थित आहे का, त्यामध्ये असणारे ग्रह हे कोणत्या राशीत आहेत आणि ती राशी कोणामुळे जन्माला आलेली आहे. जसं कुंभ राशीमध्ये शनी आहे, तो मातेच्याकडून आहे, नाही का. विषय डिफिकल्ट वाटतोय का तुम्हाला? छान नाही, सांगताय. difficult वाटतोय? आहे, नवीन आहे पण छान सांगताय. आणखी कोणाला नाही समजत विचारा. मी अतिशय सर शांत. हा बोला. तर याच्या आधीचं वाक्य सांगितलं ते सांगा ना. ते चंद्र कुंभ राशी मातेकडची आहे, त्याच्या आधी एक वाक्य तुम्ही बोललात ते लक्षात नाही आलं सर. म्हणजे चंद्राची चंद्रापासून जन्माला आलेली रास आहे ना मॅडम, तर शनी हा कुंभ राशीत आहे ना. होय, तो कोणत्या साईडने आहे? तो चंद्राच्या साईडने, मातेच्या साईडने. हा करेक्ट, मला असं म्हणायचं आहे. म्हणजे कुंभ राशीत असणारे ग्रह, आता आपण पुढे जाऊया. तर मॅडमचा प्रश्न जो आहे त्याच्यावरती आपण विश्लेषण करू. कुंभ राशीमध्ये असणारे ग्रह हे कोणत्या साईडचे असतात आणि मकर राशीत असणारे ग्रह हे कोणत्या बाजूचे असतात, तर मकर राशीचे पित्याकडे आहेत आणि कुंभ राशीचे मातेकडे आहेत. मीन राशीचे ग्रह मातेकडे आहेत आणि धनु राशीचे ग्रह हे पित्याकडे आहेत. कळलं का? मग सूर्य सिद्धांतामध्ये हा तपशील जो आहे हा तुम्हाला कधीही कुठल्या पुस्तकात लिहिलेला नाही. आणि आपल्याकडे काही जे काही सगळी पुस्तकं जी डेव्हलप झाली ते एकमेकाची चोरून आणून एखाद्या रिटायर माणसाला बसवलंय लिहायला, त्यांनी टायपिंग करून दिलंय आणि पुस्तक छापलंय. विश्लेषण 0. एक बोलू का? बोला. जेव्हा सर तुम्ही पहिल्यांदा इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं मागे एक, तर त्यावेळी एक चार्ट पाठवला होता सर आम्हाला, कोणत्या राशीपासून म्हणजे कोणती राशी तयार झाली. तर तो चार्ट पुन्हा एकदा सर शेअर कराल का? हा पाठवेल. आता इथे काय मला ऍक्च्युली
शेअरिंगला जायला बघतो, मी प्रयत्न करतो, पण ओके सर. डाऊटफुल आहे त्यामध्ये कारण आहे का. त्याच्यामध्ये ते छान क्लिअर झालेलं होतं त्यावेळेला. आता त्याला खूप दिवस झाले, पण आता विषय पुन्हा चालू केला तर एकदा रिफ्रेश होण्यासाठी ते नाही पाठवलं आपण तर बरं होईल. हा बरोबर आहे मॅडम, आपण जे काही हो. जे विधी लिखित शिकलो ना, ते सुद्धा ह्याच्यातलाच एक पार्ट होता, होय होय सर. कळलं का. होय. ह्याच्यातलाच एक हो. पार्ट होता, मी पाहतो तिथे हो. त्याच्यामुळे. बरं बरं सर, धन्यवाद सर. धन्यवाद. बरं, मग आता तुम्हाला कळलं की मकर राशीतले ग्रह कोणाच्या सपोर्ट मध्ये असतात आणि त्या ठिकाणी कुंभ राशीतले ग्रह कोणाच्या सपोर्ट असतात. म्हणजे कुंभ राशीतला कुठलाही ग्रह, तर मकरेचा जर मंगळ उच्चीचा होत असेल तर तो कोणासाठी आहे, तर पित्यासाठी आहे. होय. कळलं. धनुराशीचा ग्रह जो आहे तो पण पित्यासाठी आहे, पण मीन राशीचा ग्रह कोणासाठी आहे, दोन्ही राशी कोणाच्या आहेत, गुरुच्याच आहेत, पण तो आईसाठी आहे. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण त्याला आपण म्हणतो विभागणी करतो, तर विभागणीचं श्रेय जे आहे ते कोणाला जाईल. हे जीवन आहे, लक्षात घ्या. या जीवनामध्ये यदा कदाचित आपला जन्मदाता आपल्या मुलाचं भाग्य पाहू शकत नाही, पण एक जन्मदाती म्हणजे आई ही आपल्या मुलाचं भाग्य पाहू शकते. गॉट इट. अशी परंपरा आहे. फार इंटरेस्टिंग विषय हा. आणखी काय तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. हा काही इथे ताबडतोब संपणार नाहीये. आणि सर हा खूप छान चांगला सांगितलं सर चांगला तुम्ही मुद्दा आहे. आताचं वाक्य ते. हा. खूप सुंदर सांगितलं सर. त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी सर समजतायत. हो लक्षात आलं. हो हो सर. हो हो. आता हे बोललात ना तुम्ही की हा. एखादा ग्रह कोणत्या राशीमध्ये हे झालाय, त्यामुळे ते भाग्य कुणाला जाईल, म्हणजे आईला Yes. लाभात आहे की पित्याला लाभात आहे, याचा बरोबर. उलगडा होतो. हे खूपच चांगली गोष्ट इथे आहे. येस. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. फार चांगला बघा, हे कुंडली आणखी परत लावू, परत आपण पुढे जाऊ, पण विषय हा तुम्हाला चांगल्यापैकी समजणं गरजेचं आहे आणि तो कॉन्क्रीट समजलं पाहिजे. अगदी आपलं जर काही जे हे आहे फाउंडेशन चांगलं झालं तर पुढे जायला व्यवस्थित होतं. समजा एक कुटुंब आहे, त्याच्यामध्ये एक व्यक्ती कन्या राशीची आहे आणि एक व्यक्ती मिथुन राशीची आहे, असं समजूया आपण. दोन्ही राशी बुधाचे आहेत की नाही. हो हो. तर बुधाचा कल आईकडे जास्ती आहे म्हणजे मिथुनेकडे आहे. बुधाचा मिथुन 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 तो आईकडे आहे हो आणि कन्येचा असेल तर तो पित्याकडे आहे. पित्याकडे आहे. कळलं का. हम्म. मग त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मिथुन राशीमध्ये पण ग्रह आहे आणि कन्या राशीमध्ये पण ग्रह आहे, तर त्यांची मालकी दोघांकडे असते, मातेकडेही आहे आणि पित्याकडे. तर मग असं सांगू शकतो का, कन्याची जी व्यक्ती आहे घरामधली मुलगी, ती पित्याला जास्त अटॅच होईल. हो, तिचा कल जो आहे तो पित्याकडे जाईल, मातेशी विरोधाभास होईल. मातेशी विरोध असेल. म्हणजे एखादे म्हणणं मातेचं ऐकणार नाही असं पण होऊ शकतं, पित्याचं ऐकेल. म्हणजे तिचा भाग्यविधाता किंवा तिचं जे समरसपणा आहे, तिचं जे कनेक्टिव्हिटी आहे ती तिच्याशी जास्ती राहील. म्हणजे या ठिकाणी ज्या राशींमधले जे ग्रह आहेत ते कोणाच्या उपयोगात येणार आहेत. बघा, थोडासा विषय हा क्लिष्ट आहे, नाही तर तुम्ही जर विचारत नसाल तर मग मी पुढच्याला शिकवणार पण नाही, तसं काही हे नाही आहे. आपण दुसरा विषय सांगू. समजतंय ना, शिकवा अजून. सर शुक्राचं पण सांगा ना. तुम्ही अगदी हा, बरोबर सांग ना. अगदी बरोबर सांगितलं सर. माझ्याकडे एक कुंडली आहे, त्याच्यामध्ये कन्येचा बुध आहे, दशमामध्ये रवी युक्त. त्या हा. व्यक्तीचा कल वडिलांकडेच जास्त होता आईपेक्षा. बरोबर Yes. सांगितलं. म्हणजे तिथे हे जे वर्गीकरण आहे, इन शॉर्ट आपण भाजी निवडतो तर वर्गीकरण करतो की नाही, तांदूळ निवडतो, खडे काढतो की नाही, हे वर्गीकरण आहे. म्हणजे त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या आपल्याला नकोशा असतात, मग तशाच ठिकाणी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आंदोलनकारक होतात. तर त्या कधी आईकडून असतात, कधी पित्याकडून असतात, कधी भावंडाकडून असतात. मग अशा ठिकाणी पण जातकाला सामोरं जावं लागतं. त्यातलं वर्गीकरण म्हणजे काय, की थोडीशी हा भाग वेगळा, तो भाग वेगळा. त्याकरता तुम्हाला प्रामुख्याने कळलं पाहिजे की अशा वेळेला तुम्हाला त्या ज्या राशी आहेत त्या कोणाच्या
बाजूचा आहे, म्हणजे आई वडील, चंद्र का सूर्य, असे दोन त्याचे जे निर्माते आहेत. कळलं? सर एक क्वेरी बोला. सर आता आपण बुधावरून त्याचा आईकडे ओढा असेल की वडिलांकडे ओढा असेल असं बघितलं. कारण बुध हा आपण एक युवराज अशा नात्याने पाहिलं म्हणून हा संदर्भ घेतला. पण इतर राशीमध्ये सुद्धा इतर ज्या राशी आहेत त्या राशींचं पण आपण बायफर्केशन केले, जसं 9 पित्याची आहे, 7 पित्याची आहे. मग आता तुळ राशीमध्ये जर काही ग्रह असतील, मग तो शुक्र असेल किंवा चंद्र असेल कोणताही, तर मग तेव्हा पण आपण असं म्हणायचं का की त्याची चंद्र आहे तर ह्या मुलाचा भावनिक ओढा वडिलांकडे असेल असं म्हणायचं का? हो हो हा. सांगतो, उदाहरण सांगतो. एक व्यक्ती आहे, तिचं तूळ लग्न आहे. हा. आता तूळ लग्न म्हणजे तूळ रास आली की नाही, हो मग ती पित्याकडे गेली. हो पण त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये 2 ग्रह जे आहेत ते मेष राशीत आहेत. आणि ते ग्रह कोणते, तर सूर्य आणि गुरु, हे 2 ग्रह आहेत. ते कोणाकडे गेले, तर मातेकडे गेले. आईकडे. हा, तर त्या व्यक्तीचा कल, त्या व्यक्तीचा आधार ही आईच होती. बरोबर. आणि जी काही भरभराट झाली ती आईकडूनच झाली. गुरु हा ज्ञानाचा असल्यामुळे ज्ञान देण्याचं काम आईने केलं. आईकडे म्हणजे तिथे आपल्याला असं पाहिलं पाहिजे किंवा विचार केला पाहिजे. बघा, पुन्हा सांगतो की आज कम्प्लीट होणार नाही, तुम्हाला थोडंसं वाट पाहावं लागेल, कारण मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. जर स्पष्टीकरण झालं नाही तर तुम्हाला पुढची भूमिका कळणार नाही. कळलं? बोला भागवत मॅडम, बोला. सर मग या कुंडलीत कर्केमध्ये शुक्र आणि सूर्य आणि सीमेमध्ये बुध आहे. हो, मग हो. ह्याचा म्हणजे कर्क आणि सिंहसाठी कसा कोणाकडे कल राहील त्याचा? बरोबर, दोघांकडे. जेव्हा आपण मगाशी सांगितलं मी, कन्या आणि मिथुन याच्यामध्ये पण इत्यादी ग्रह असतील हा तर वडील आणि आई, मग ग्रह कोण आहे ह्याच्यावरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. हा बोला बोला, तुम्ही बोला. मग समजा सिंह रास तिथे रिकामी असते आणि फक्त कर्केतच हे असते ग्रह, तर मग कसा त्याचा राहिला असता मग ओढा? त्या ठिकाणी शिवराशीचा संबंध आला नसता, मग कन्या किंवा मिथुनेचा संबंध आला असता. तो कसं इथे कर्केत आहे ना सूर्य आणि शुक्र, मग कन्या आणि मिथुनेचा काय येतो संबंध? नाही, मी काय सांगितलं तुम्हाला, जर समजा शिवराशीमध्ये बुध नसता हा आणि बुध तुळ राशीमध्ये असता तरी हा सुद्धा तो पित्याकडे गेला. हा आणि इथे आपण बघितलं तर कर्क राशीमध्ये रवी पण आहे आणि चंद्र पण आहे, शुक्र पण आहे, सॉरी शुक्र पण आहे. हा शुक्र पण आहे. आणि चंद्र जो आहे तो शिवराशीच्या पार्ट मध्ये आहे. मकर राशी कोणाकडे आहे? सूर्याकडे, पित्याकडे. सूर्याकडे आहे ना. मग हम्म. तिथे तुम्ही जर विभागणी केली तर सूर्याच्या राशीला किती गुण लोक आल्यात आणि शनीच्या राशीला किती लोक आलेले आहेत? वडिलांकडच्या बाजूला जास्त आहे म्हणून वडिलांची जास्त भरभराट झाली. अच्छा मला तेच म्हणायचं आहे, हा मला की सूर्य सिद्धांताचे नियम जे आहेत ते तुम्हाला अशा तऱ्हेने फॉलो केले पाहिजेत. आपण आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण रूल फॉलो करतो की नाही? सायन्स मध्ये सगळे रूल फॉलो केले जातात की नाही? हो तर हे विज्ञान आहे, हो. हे विज्ञानच आहे ना. मग कर्केतले ग्रह हे पित्याकडे दाखवतात का ओढा असं समजेल, आणि सिंहेतले मातेकडे दाखवतात? नाही, एक मिनिट. नाही, कर्केतले मातेकडे. आईकडे, बरोबर. हा हळदणकर मॅडम, बरोबर आहे. ओके, मला तोच मेन प्रश्न विचारायचा. थँक्यू. मी पाहतो ती कुंडली मला मिळाली तर मी त्याच्यावरती लावतो, तुम्हाला कळेल. हा. कुलकर्णी मॅडमनी सांगितलंय. बरं, हा. आणखी मला काही कळलं नाही सर असं आहे? मैंने वो अपने सर्कल में भेजा था ना, वो सूर्य सिद्धांत के टाइम पे मैंने आपका पर्सनल में डाला है वो। अभी वो ठीक मेरा है। वो फोन बंद है। अच्छा ये ठीक, दूसरा फोन है। अच्छा फोन ठीक है, ओके सर। कोशिश करता हूँ, मैं कोशिश हाँ करता हाँ हूँ। ओके सर। माझ्याकडे पण मी काढून ठेवलंय सर, म्हणजे मी Very good. हाताने ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, थँक्यू. गुड. बरं, मग मेषकडे आता आई मेषकडे आई येते ना, आणि हो, वृश्चिककडे वडील.
वडील पण आहे. जर मग वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे ना, तेवढा मंगळ तिथे स्ट्रॉंग होत नाही आणि मेषे अग्नितत्वाची आहे. मग तिथे मंगळ जास्त स्ट्रॉंग होतो. मग हे आईकडे आणि वडिलांकडे थोडं मी थोडी कन्फ्युज झाली. नाही नाही सांगतो मी कन्फ्युजन दूर करतो. माझ्याकडे अनुभवी पत्रिका भरपूर आहे. कसं आहे की अजय देवगणच्या वडिलांकडे मी कामाला होतो. अजय देवगणचे वडील वीरू देव, तर त्या ठिकाणी वीरू देवगणांचं पण वृश्चिक लग्न होतं. अनिल हा जो आहे त्याचं पण वृश्चिक, अजय देवगणचं पण वृश्चिक लग्न आहे. कळलं का? वीरू देवगणची रास होती वृषभ आणि अजय देवगणची रास आहे कन्या. आता जो वृश्चिकेतला त्यांचा मंगळ आहे कोणाचा? अजय देवगणचा. तर ते कोणाकडे गेले? वडिलांकडे गेले की नाही? हा बरोबर आहे की नाही? आणि चंद्र हा कन्येमध्ये आहे, तो कोणाकडे गेला? वडिलांकडेच गेला ना. हो सर. मग जे वडील क्रीम लाईन मध्ये होते तर मग अजय देवगण पण क्रीम लाईन मध्ये आला. बहीण आली का? नाही, नाही का? हो सर. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवी पत्रिका ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचे आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वडिलांचा जो काही पेशा किंवा कार्य होतं तेच का निवडलं? त्याचं खरं नाव विशाल आहे. अजय नंतर नाव ठेवलं. ओके सर. हा कुलकर्णी मॅडम तुमचा काही प्रश्न होते? हा बोला कुलकर्णी. नाही ठीक आहे सर. नाही कारण परिस्थिती माझं कन्फ्युजन असं होतं की जलतत्वाकडे म्हणजे ती थोडी मेषेपेक्षा थोडी आपण अग्नितत्वापेक्षा जलतत्व आपण थोडं शांत समजतो आणि अग्नितत्व स्ट्रॉंग समजतो. तर माझ्या दृष्टीने ही आईकडे यायला पाहिजे आणि ती वडिलांकडे जायला पाहिजे असं थोडं माझं कन्फ्युजन होतं. बरं, आता मी तुम्हाला सांगतो. माननीय बाळासाहेब ठाकरे हे वृश्चिक लग्नाचे होते, तर तुम्हाला वाटतं ते शांत होते? नाही वाटतं असं? नाही नाही नाही. त्यांच्या लग्नात शनी होता. त्यांनी ते सगळं वैभव तयार केलं. हो त्यांचं लग्न मंगळ जो आहे तो मेषेचा होता. हो मेषेचा मंगळ कोणाकडे गेला? आईकडे गेला. स्थान आईकडे. कुठलं आलं? षष्ठ स्थान आलं ना वृश्चिक हो. लग्नाला. हो. मग असा विचार करायचा असतो. मातोश्री कोणाचं नाव झालंय? हो आईचं. आईचं आईचं झालं. हो आईचं झालं. दिस इज द कंडिशन. हो हे असेच विचार असतात. हा. ही तुलना आपण जेव्हा हे करतो ना एखादं फलादेश, हा. त्यावेळेला तुम्हाला असा विचार करणं गरजेचं आहे. मग मेषेचा मंगळ, कुंभेचा गुरु. आता लोक म्हणतात कुंभेचा गुरु काय उपयोगाचा नाही, रडत बसलेले असतात. अरे किती बेवकूफ लोक असतात. कुंभेचा गुरु चांगला नाही, मग मी त्यांना लिस्ट वाचून दाखवतो. एवढे एवढे लोक कुंभेच्या गुरुतले जन्माला आले. काय म्हणणं आहे? हा का ते श्रीमंत नव्हते? श्रीमंत नाहीत, संतती नाही, सगळ्या गोष्टी झाल्या ना, चांगल्या झाल्या, भाग्य निर्माण केलं. पण कोणी तयार केलं? तर एकट्या मंगळाने. कळलं? असा भाग. हो आणि कन्येचा चंद्र कोणाकडे गेला? वडिलांकडे गेला ना. हो सर. हो सर. मग वडिलांचं नाव आलं की नाही? तर त्या ठिकाणी तुम्हाला पत्रिका वाचते वेळी असा विचार केला पाहिजे. मिथुन राशीमध्ये राहू, धनु राशीमध्ये केतू. आई आणि वडील दोघंही येतात का बघा जरा. मिथुन राशीला कोण येतं? आई हो येते. सर. मध्ये आई येते आणि धनु मध्ये वडील. मग दोघांची कीर्ती झाली ना. असा विचार करायचा. सर आणखीन एक प्रश्न विचारू? हा विचारा. आपण हे सूर्य सिद्धांताची सुरुवात करतोय आता,
पण मला एक असा प्रश्न होता की तुम्ही आता जे सांगताय ते खूप छान सांगताय, म्हणजे समजताय. थोडं वेळ लागेल पुढची कुंडली झाली की. ठीक आहे. फक्त मला असा प्रश्न विचारायचा आहे की इथे लग्न पापांशात आहे, रवी क्रोधांशात आहे, मग या सगळ्यांना चंद्र विचक्षणांशात आहे, तर मग ह्याचा आपण इथे इफेक्ट धरायचा का नाही? नक्की धरायचा. जेव्हा तुम्ही नवमाश कुंडलीचा वापर कराल हा. त्यावेळेला हा सब्जेक्ट आहेच. बर. त्याचं म्हणजे आता पापांशामध्ये लग्न आहे. हो. आता पुढे जाऊन ह्या मुलाला पण लग्नी असणारे ग्रह हे सुद्धा तशा स्थितीमध्ये असतील तर पापांश सुद्धा गेन करतो. पण त्याचं वर्किंग स्टाईल कुठली असेल? ओके. माझी वर्किंग स्टाईल तशी असेल. शनीची मंद गतीने, हा शनी सारखी मंद गतीने का? नाही, वर्किंग आणि वर्किंग ते म्हणजे शुक्र अच्छा शुक्र अच्छा, पण पापांशात म्हणजे गेला ना शासकीय सर. नोकरी वगैरे. नाही, आता जो मकरेचा असला मकर नवमाशामध्ये म्हणून पापांश आहे तर तसं शनीचं रिलेशन नाही. पण त्या ठिकाणी यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आउट ऑफ द वे जाऊन पैसे कमावणं असू शकतो किंवा वृद्धी करण्याचा भाग असू शकतो. अच्छा, पापांश आहे म्हणून. अगदी हा. अगदी हा पापांश आहे म्हणून. राईट राईट. Yes. म्हणजे माझ्या डोक्यात हाच विचार होता की इथे थोडा वेगळा विचार करायला पाहिजे पैसे कमावून राहणार. नक्की. म्हणून परत मॅडम कुलकर्णी मॅडम सांगतो की जेव्हा आपण आपली कुंडली करतो, प्रत्येक मनुष्य डेव्हलपमेंटसाठी आलेला आहे की नाही, प्रगतीसाठी हो. आलेला आहे की नाही. हो. प्रत्येक मनुष्याला प्रगती पथावरती जायचंच आहे हे तर नक्की आहे. पण तो प्रगती पथावरती जाताना किती प्रकारचे अडथळे ओलांडून जाणार आहे किंवा पार करून जाणार आहे, ज्याला आपण शुद्ध भाषेमध्ये पार करून जाणार. अडथळे सगळ्यांकडे असतात की नाही, पण त्यातून तुम्ही ते पार करू शकता का करू शकत नाही. आजची राजकीय स्थिती काय झालेली आहे बघा ना. आजची राजकीय स्थिती जी आहे ती काय झालेली आहे. मग एकेका व्यक्तीच्या जीवनामध्ये लहानपणी भरपूर दुःख आहे, ऐन युवा अवस्थेमध्ये दुःख आहे. मग त्या व्यक्तीला यश कधी मिळालं, कधी मिळणार, तर त्याला काहीतरी सारांश आहे की नाही त्यातला, त्याला गोचर असेल की नाही. मग त्यावेळेला तिथे फ्युचरचं गोचर जे आहे ते आपल्याला गुरुवरती हे करायचं आहे. तर एक बरोबर आहे? विचार, हा बोला. आता या कुंडलीमध्ये सूर्य चंद्र समोरासमोर आहे, पौर्णिमेचा जन्म आहे. पण आता एखाद्या कुंडलीमध्ये सूर्य आणि चंद्र एकत्रच असतील, एकाच राशीत असेल, मग आपण कसं ठरवायचं? सांगतो तुम्हाला. आता त्यावेळेला तुम्ही मायावतीकडे जा. मायावतीचं मकर लग्न, लग्नी चंद्रगुरूची, चंद्र आणि सूर्याची युती. हम्म, का डेव्हलपमेंट झाली नाही? झाली ना. मग ते जे त्यांना मिळाले ते वडिलांसारखेच होते. अच्छा. कांशीराम त्यांनी ते त्या पक्षाला आणलं. जन्म कोणी दिला? कांशीरामने दिला. 4 वेळा मुख्यमंत्री राहिली मॅडम, विचार करा. एक ग्रामपंचायत या शाळेमध्ये शिकवणारी व्यक्ती जर 4 वेळा मुख्यमंत्री होऊ शकते तर त्या कुंडलीतली पॉवर किती असेल. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा लग्नेश जो आहे तो वृश्चिक राशीमध्ये आहे सॉरी होता नाही आहे. मग त्यावेळेला शनी राहूची युती आहे वृश्चिक राशीमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये. मग लग्नेश कुठे आहे? या तो वृश्चिक मॅडमने राशी. काय विचारलं सर की चंद्र आणि सूर्य एकत्र असतील तर, हो, पण ते हो. चंद्र आणि सूर्य कोणत्या राशीत एकत्र आलेत हे पण बरोबर आहे. बघायला. येस येस. ते जर मकर राशीत असतील तर ती हा. रास पुन्हा पित्याकडेच गेली, म्हणजे पित्याकडे पित्याचाच. येस. मग आता पित्या समान एखादी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल. पित्या समान वाक्य, हा. पित्या समान एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येईल आणि तो तुमचं कर्तव्य करेल. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे तो पुढे जाईल. प्रश्न तुमच्या समोर उदाहरण आहे मॅडम. कांशीरामला कोण ओळखत होता? आलं लक्षात. कांशीराम पंजाबचे, मायावती युपीच्या, पण दोघं एकत्र आले आणि एकत्र घेऊन एवढा मोठा पक्ष बनवला बहुजन समाजवादी पार्टी. बहुजन पार्टी काय बहुजन समाजवादी. मग आता एवढ्या याच्यावरती 4 वेळा सत्ता मिळवली. काय जोक आहे का? कळलं. थँक्यू. असं आहे.
जसं आता अमिताभ बच्चनचं कुंभ लग्न आहे, जया भादुरीचं मकर लग्न आहे. दोघांचं तालमेल जुळतं की नाही? एक आईकडली आहे, एक पित्याकडली आहे. असं आहे. मुकेश भाऊ, वेळ लागणार, तुमचा क्लास चालू व्हायचा आहे. हो सर. बरं, आता ही कुंडलीचा जे परिचय जो आहे तो आपण पुढच्या वेळेला पण घेणार आहोत. तरी सुद्धा तुम्हाला काही विचारायचं आणखी पुढे होणार आहे, ही सेम पत्रिका आपण लावू. मुकेश भाऊ, पत्रिका हे करून ठेवा तुमच्याकडे, स्टोअर करून हो ठेवा. सर. हो सर. सर, बरं, हा बोला. मला बोला. एक प्रश्न आहे की ह्या पत्रिकेत आपण जेव्हा सांगतो की ह्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबाची खूप भरभराट झाली, ते त्याच्या पायगुणाने झाली, परंतु कर्म जे काही असेल ते तर वडिलांनीच केलं, तर याचा अर्थ म्हणजे त्यांच्या पण पत्रिकेत अशा पद्धतीचे योग असतील ना की अपत्य जन्मानंतर भरभराट. हो, आता नक्की. ते येस 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 येस, बरोबर आहे, बरोबर आहे. बघा, कधी कधी आई आणि वडिलांच्या पत्रिकेमध्ये जर काही चिंताकारक योग असतील हा तर त्याला मुलांची चिंता ही करावीच लागते. हा पण एखादं बाळ असं जन्माला आलं हा की त्याला त्याच्यासाठी ते भाग्य घेऊन आलेलंच आहे, तर त्यावेळेला आई वडिलांना पण चांगलं यश मिळतं आणि ते काम करायला बरोबर. सुरुवात करतात. कळलं? हा मॅडम, तुम्हाला मी सांगतो उदाहरण, आता काही जास्ती काही पकवायचं नाहीये त्याच्यामधलं. हा 1980 साली सोनं 800 रुपये तोळा होतं. हो कळलं? हा आणि गुरु हा सोन्याचा कारक आहे. हम्म तर त्यावेळेला त्या ठिकाणी या घरामध्ये कर्केचं बाळ जन्माला येतं, त्यावेळेला सोन्यापासून चांगलं धन मिळतं, चांगलं यश मिळतं, असं हा शास्त्रात सांगितलेलं आहे. हा आता कर्कराची आईकडे आहे की नाही? हा माझ्या अंगावरती 1 तोळा पण सोनं नाही. हम्म. कळलं? असं आहे. मग तो जर मकरेचा गुरु असता तर हा माझ्याकडे सोनं आलं असतं. मला सोन्याचा ओके. हेच नाहीये, आवडच हम्म नाहीये. Got it? हम्म हा हो गुरु हा कुठल्याही राशीमध्ये खराब नसतो, हे पण लक्षात घ्या. हो बरोबर. आता हे डिव्हिजन मी तुम्हाला आज शिकवलंय. हम्म आता हे डिव्हिजन तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणं गरजेचं आहे. हो हळदूरकर हो मॅडम, सर. तुमचं काय म्हणणं आहे? थँक्यू. हो सर, खूपच चांगलं. म्हणजे जेव्हा तुम्ही सूर्य सिद्धांत आकृती देऊन शिकवला होता, तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने हे बायफर्केशन आम्ही लक्षात ठेवलं होतं. पण त्याच्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या साहित्यांचं आणि वेगवेगळ्या ह्याचं संस्कार झाले. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा आता धूळ झटकून पुन्हा तुम्ही आम्हाला ती सूर्य सिद्धांत नव्याने शिकवलात. आणि हे शिकवताना मला सगळ्यात जास्त हे जास्त म्हणजे काय आवड नाही म्हणणार मी, की आकर्षण किंवा ह्याच्यातलं फलित असं वाटतं, की आपण एरवी असं म्हणतो की हा कोणाला भाग्यात आहे, त्याच्यापासून कोणाला लाभ आहे, किंवा हा कोणाला धार्जिण आहे, असा एक शब्द आपण म्हणतो, हा कोणाला धार्जिण आहे. तर तर तो ह्या इथे कन्सेप्ट इतकी तुम्ही क्लिअर करून सांगितली की एखाद्या वेळे एखाद्या मुलाचे बरेचसे ग्रह आई धार्जिणच असतात. म्हणजे हे जे Yes. तुम्ही बायफर्केशन दिलं, चंद्राच्या बाजूने 11, 12, 1, 2, 3, 4 आणि बाकीच्या 10, 9, 8, 7, 6, 5 ह्या उतरत्या भाजणीने आणि ह्या चढत्या भाजणीने अशा पद्धतीने हे जे राशी तुम्ही शिकवल्यात, त्या राशीमध्ये जर ग्रह पडले तर आपण प्रथम दर्शनी ऍट अ ग्लान्स आपण असं म्हणू की ह्या मुलामुळे किंवा या मुलाला आई घडवणारे आणि या मुलाला वडील घडवणारे किंवा हा वडिलांच्या वाटेने जाणारे इतकं सहजगत्या आपण म्हणजे सांगू शकतो का? येस त्याच्यात येस बारकावे येस. तुम्ही शिकवाल अजून, तेव्हा त्याच्यात हो, आपण आहे प्रश्नच हा. नाही. Yes. आणि आणखी एक महत्वाचा भाग तुम्ही जो सांगितला दादी, की शुक्र आणि सूर्य हे ज्या घरामध्ये म्हणजे जिथे आहेत एकत्र, ते सुद्धा भाग्य घडवतात. म्हणजे मला तुम्ही सांगितल्यानंतर मी झटकन 2-3 पत्रिका ज्या माझ्या ओळखीत होत्या त्या नजरेसमोर आणल्या आणि बघितलं तर
मला म्हणजे माझ्या घरातच अशी पत्रिका आहे आणि माझी स्वतःची अशी पत्रिका आहे की सूर्य आणि चंद्र, सूर्य आणि शुक्र, तर हे कोणाला लाभात गेले किंवा कोणाला ते दागिने देऊन गेले तर ती लगेच क्लिअर झाली. तिला पुन्हा एकदा सांगितल्याबरोबर आपल्या आकलनासाठी जर काही पत्रिका आपल्या नजरेसमोर असती तर आपण त्याचा पडताळा घेऊ शकतो आणि पडताळा घेतली, प्रचिती घेतली की ते जास्त चांगले लक्षात राहू शकतं. तेव्हा आज तुम्ही निदान हे जे 2 मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावर काही पत्रिका आम्ही विद्यार्थ्यांनी पडताळून पाहिल्या तर हा मुद्दा चांगला लक्षात येईल आणि पुढच्या वेळेला आम्हाला त्याचं जास्त समृद्धतेकडे नेण्यासाठी उपयोग होईल. किंवा खूप चांगली सूर्य सिद्धांत आजचा झाला सर आणि खूप काही चांगलं मिळाल्याचा आनंदही झाला. सगळ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. थँक्यू सर. बरं, चव्हाण मॅडम. सर मलाही हो तो सर. चार्ट सापडलाय सर, मी तुम्हाला पर्सनल वरती पाठवलाय सर. ठीक आहे, ठीक आहे. हे देशमुख मॅडम आले? चार्ट काय बंद ते? केला होता. चार्ट सर बंद केला. सर मी बोलू का जरा? हा, बोला बोला. हा सर, तुम्ही ज्या घरात कर्केचं बाळ जन्माला येतं त्याच्या पुढलं वाक्य सांगा ना, मी ऐकलं नाही. कर्केचं बाळ जन्माला आल्यानंतर तिथे मिथुन रास आहे, वृषभ आहे, सिंह आहे, मीन आहे, कुंभ आहे. या राशीमध्ये ग्रह आहेत का तर ते आईकडे हे करायचं. तुम्ही चार्ट उघडवता का मुकेश भाऊ? काय सर तो म्हणताय? चार्ट ओपन आहे, चार्ट ओपन आहे? तो ओपन आहे. त्यांनी कोणी एक केलं? प्रश्न टाकलाय नाही, की नाही, नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कसं बघायचं. आता ते कसं होणार? आता उशीर झाला. नाही नाही, पण चार्ट ओपन कसा आहे? मी तर बंद केला होता. ओपन आहे सर. ओपन आहे, मेसेज टाकलाय. ठीक आहे, बरं चला. हा, चव्हाण मॅडम बोला, आता जायचं. हा सर. तर खूपच सुंदर आणि कोणालाही ही गोष्ट माहिती नाहीये असं तुम्ही घेतलेलं आहे. तर खूपच छान प्रकारे समजलं की रवीवरून कसं बघायचे, चंद्रावरून काय कुठले राशी पाहाव्या आणि अतिशय सुरेख झाला क्लास सर. आणि धन्यवाद, एकदम छान, सुंदर, अप्रतिम, एकदम अप्रतिम. अजून घ्यालच तुम्ही तर छान समजलं आम्हाला सर्वांना. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू. मुकेश भाऊ चार्ट बंद करा, कारण काय आहे बंद केला सर. मग तरी सर सुद्धा कसं आहे. हा, बोला. नाही, मी आता बंद केला, चालू होता त्यापूर्वी. हा हा, बोला बोला, कोण सूर्य बोलतोय? आणि चंद्राच्या ज्या राशी आहेत त्यांचं डिव्हिजन माहिती होतं, पण त्याचा फलितामध्ये असा उपयोग करता येतो हे आजच कळलं मला. छान सांगितलं सर तुम्ही, एकदम छान. वेगळा वेगळा दृष्टिकोन मिळाला आम्हाला. थँक्यू सर. थँक्यू. मुकेश भाऊ, तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल ना तर त्यावेळेला ना लक्षात घ्या, चार्ट बंद करायला पाहिजे. हो सर, हो. कारण लोक लिंक टाकतात काही वेळेला आपल्या क्लासचे आणि माणसं पळून घेऊन जातात. लक्षात घ्या. हो बरं, हो. ठीक आहे. आणखी काय मुकेश भाऊ, तुम्हाला काय बोलायचं आहे? बोला. रवी साहेब सर काय तुम्ही बोलायचं? जे द्रवेला सांगता की तुमच्या घरात ह्या राशीची माणसं आहेत का, त्या राशीची माणसं आहेत का, तर हे आपल्याला ह्या सूर्यसिद्धांतावरून सर ओळखता येतं ना सर? हो, ताई. सूर्य सिद्धांतामध्ये सुद्धा आणि जेमिनीमध्ये सुद्धा मी एक चार्ट पाठवणार आहे. बर तर त्याच्यावरती तुम्हाला मी नक्की, मला आहे लक्षात आहे माझ्या, पाठवून. बर बर चालेल सर. धन्यवाद सर, खूप छान झाला सर क्लास. धन्यवाद सर. रवी साहेब आहेत का? दळवी साहेब. हा, नमस्कार सर. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते, बोला. सर अतिशय सुंदर नवीन धाटणी आज ऐकायला मिळाली. अतिशय कान देऊन ऐकत होतो. आणि हे कुठून तुम्ही काढताय हे आम्हाला कळत नाही. कुठले कुठले ठेवायला, म्हणजे तिजोरीतलं एक एक काढून देता ना आम्हाला. तर तुमचं धन्यवाद किती मानायचे आणि काय करायचे कळतच नाही. आणि तुम्ही असेच देत राहणार आहात. तुम्हाला आमचं आयुष्य उरलेलं लाभो आणि लोकांना फायदा हो, मी लोकांना देवाशी प्रार्थना करतो. आणि तुम्ही खरंच असेच कार्यरतच दिसले पाहिजे आम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.
तर खरोखरच तुम्ही वेगवेगळे विषय नेहमी घेऊन येताना त्यातला एक नवीन विषय हा. तर जसं मगाशी ते कुलकर्णी मॅडम सुद्धा म्हणाले की नातेसंबंध तुम्ही नेहमी सांगता की तुमचे या राशीचे भाऊ असतील, या राशीचे वडील असतील, तर तुमच्याकडचे वेगवेगळे जे काही दृष्टिकोन आहेत ना, ते आज तुमच्या माध्यमातून आम्हाला खरोखर शिकायला मिळतात. हा एक नवीन विषय घेऊन आला तर त्याच्यातून वेगळाच उलगडा तुम्ही या ठिकाणी आज करताय, तर तो खरोखर आमच्यासाठी एक चांगला विषय ठरणार आहे. तर सगळ्यांच्या वतीने सर मी खरोखर तुमच्यासाठी दलवीर सर म्हणाले त्याच पद्धतीने की तुमचे आभार तसे मानताय ना. चव्हाण मॅडम सुरुवातीला म्हणाले की तुमचा आभार मानणे इतपत मात्र शब्द नाहीत आमच्याकडे की कसा बोलावा आणि तुमचे आभार कसे मानावेत. तर खरोखर पण काय त्याशिवाय दुसरे काही शब्द वापरताही येत नाहीत. त्याच्यामुळे आभार एवढेच शब्द या ठिकाणी मी बोलतो सगळ्यांच्या वतीने सर एकदा. कसं आहे मुकेश भाऊ की आभार हा भागच वेगळा आहे. आभार एक मान्यता आहे, पण या शास्त्राची जोपासना करणं हे तुमच्या लोकांचं कर्तव्य आहे. आता ही सगळी लहान मुलं आहेत, त्यांना आता पुढे मोठं व्हायचंय. की मी पण लहान वयामध्ये ज्योतिष शिकलोय. त्यावेळेला माझं वय किती होतं, तर 22 वर्ष होतं. तर 22व्या वर्षी ज्योतिष होत 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 आता इथपर्यंत आलो. आज मी 74 वर्षाचा आहे. बरोबर. मग आता अशा वेळेला ते टिकवणं गरजेचं आहे. त्याचं नुसतं तिथे गोंधळ केला असता, चुकीचं काही सांगितलं असतं, मग त्या ठिकाणी शास्त्र टिकलं नसतं किंवा मला आठवलं नसतं. असाही भाग आहे. तर शास्त्रावरती शास्त्राचा मान आहे, हे विज्ञान आहे. तर विज्ञान हा भाग आहे, त्याच्यामध्ये रुची पाहिजे. कळलं? आता तुमच्या हातामध्ये सगळं आहे, तर तुम्ही पुढे याचा कंटिन्युटी करणं गरजेचं आहे. होय सर. तर तुम्ही भरभरून देता म्हणूनच तुमच्याकडे टिकून राहिलेले आहे आणि मुक्त असते देता सगळं. शेवटी आपण मॅडम काय घेऊन जाणार सांगा मला? काही नाही घेऊन जाणार. फक्त डोळ्यासमोरची प्रगती हेच आपलं समाधान आहे. त्याच्या पलीकडचं काही नाही. काही डोळ्यासमोरचं नाही. दुःख आणि डोळ्यासमोरचं सुख, म्हणून विद्युन्मुख नावाचा बिंदू हा फार महत्वाचा आहे. बरं, आता निघूया. बराच वेळ झाला. आपलं कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. कुलकर्णी मॅडम पुढे गेल्या, विद्या कुलकर्णी गेल्या का? नमस्कार सर. नमस्ते ना. सर खरंच म्हणजे खूप उत्तम झाला सर आज क्लास. म्हणजे सूर्याच्या पासून नक्षत्र किंवा चंद्राच्या गतीच्या गणनेनुसार कसे नियम तयार होऊन आपण कसं म्हणजे जातकाला आपण विवेचन करू शकतो हे खूप उत्तम सांगितलं सर. हा विषय पण खूप क्लिष्ट असला तरी तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगता तेव्हा तो खूप इझी वाटतो. ऍक्च्युली तुम्ही जो चार्ट दिला त्याच्यामुळे पण ते खूप सोपं जात आहे सर की म्हणजे वडिलांच्या साईडला आणि आईच्या साईडला ते तुम्ही मागे जेव्हा शिकवलं होतं तेव्हा तुम्ही तो दिला होता. त्यानुसार हे खूप सोपं जातं सर. अदरवाईज समजायला तसा गणितीय विषय असल्यामुळे अवघड असला तरी तुमच्याकडनं तो शिकताना खूप इझी वाटतं सर. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर आणि थँक यू सो मच सर नवीन 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 विषय आमच्यासाठी आणल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. अंगठ्याचा विषय जो आहे ना, थंब हो इम्प्रेशनचा, मॅडम. हो तो हो सर. त्याच्यावरचा बाप आहे. म्हणजे आम्ही आता वी आर इगरली वेटिंग सर. म्हणजे कधी तुम्ही सुरू करता आणि आम्ही शिकतोय. म्हणजे हर एक विषय सर आहे आणि त्यामुळे एवढे टूल्स तुम्ही सर्वांना दिलेले आहेत की म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण अडलो तर वेगळ्या प्रकारे आपण बघू शकतो की हा या पद्धती आपण अडतोय तर अष्टक वर्ग असेल. तुम्ही सोप्या तशाच अवघड पण पूर्ण परिपूर्ण ज्ञान सर्व आम्हाला देताय सर. त्यामुळे खरंच खूप मनापासून मी सगळ्यांतर्फे तुमचे आभार मानते सर. थँक यू सो मच. धन्यवाद. कसं आहे, 4 बोटावरती राशी आहेत. हो सर. 4 बोटाला पेरं किती आहेत? 12 आहेत ना? हो या. 12 राशी इथे आहेत. हो सर. या 12 राशीचं भविष्य सुद्धा ह्या पेरावरून पाहिलं जातं. हो. बापरे. हा, इथे अवेलेबल. हो सर. येस सर. बरं, थँक यू ठीक आहे. थँक यू सर. आता कुबल मॅडम सांगतील. होय सर सांगते. सर नमस्कार, चव्हाण मॅडम नमस्कार, मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार आणि सगळ्यांनीच हळदणकर मॅडम, आता ह्या विद्या मॅडम, सगळ्या आपल्या चव्हाण मॅडम सगळ्यांनी, इवन मुकेश भाऊ, दळवी सर सगळ्यांनी छान अभिप्राय दिला. पण मी आता मला काय समजलं हे म्हणजे थोडक्यात त्यांचा क्लास आहे सगळ्यांना मला वाटतं समजलं, कारण तुम्ही आज सर इतके स्लो गेले. म्हणजे आपण नर्सरीतल्या बाळाला कसं ए फॉर ऍपल आणि ते दाखवून म्हणजे इतकं म्हणजे तुम्ही जरी अशी म्हणत होता मध्ये मध्ये की हा अवघड आहेच नो डाऊट,
पण म्हणजे मला तरी नाही, मला खूप म्हणजे असं वाटत होतं की मुकेश सरांना विनंती करावी की आज तुमचा क्लास लेट ठेवून सरांचा अजून सरांना अर्धा तास तरी शिकवू द्यावं. पण ठीक आहे, हे काही शक्य नाही होणार तसं. पण म्हणजे तुम्ही आधी जेव्हा शिकवलं ना सूर्यसिद्धांत, त्यामुळं ते जेव्हा तुम्ही आज ऍडव्हर्टाईज टाकली ना, तर आम्ही ते लक्षात ठेवलं होतं. म्हणजे सूर्यापासनं ज्या राशी म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10 आणि आपल्या चंद्रापासनं म्हणजे आईपासनं तर 4, 3, 2, 1, 12, 11. तर हे लक्षात सगळ्यांनी ठेवलं. त्यामुळं आम्हाला समजायला खूप सोपं गेलं. आणि आता ह्याच जातकाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर ह्याच्या सगळ्या म्हणजे सूर्यापासनच्या राशी जास्त ग्रहांनी लोडेड आहेत ना. 5, 6, 7, 8 आणि 10 ही पण. म्हणजे प्रगती झाली, पण ती प्रगती जास्त म्हणजे वडिलांच्या साठी आपण असं म्हणू शकतो. तुम्ही ते एक्सप्लेनेशन पण खूप छान केलं. ते गणिती भाग पण सांगितला. म्हणजे त्या 21 अंशाचं लग्न असल्यामुळं त्या ह्याच्यावर जाताना आपल्याला फळ कसं मिळेल ते मी आता काही सांगत नाही. पण एकंदरीत सांगते की खूप अतिशय, अतिशय उत्तम. म्हणजे खरं निशब्द आहोत, पण तरी सुद्धा म्हणजे अभिप्राय द्यायला पाहिजे म्हणून दिला. असं वाटतं की हा अभिप्राय देण्याइतपत आम्ही म्हणजे आहोत की नाही ते माहित नाही. पण तरी एवढं सांगते सर, तुम्ही हा शिकवण्याचा जो आपला ग्राफ आहे ना, खूप उच्च लेव्हलला चाललाय आणि आम्ही आमच्या परीने तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त काय होतं, प्रॅक्टिस थोडीशी कमी पडते. पण तुम्ही जे शिकवता ना, ते एकदम फिट डोक्यात बसते आणि कुठेतरी लिहिलेलं आहे. आमच्या नंतर मे बी आमची मुलं बाळं जर करतील तर, आणि मी तर अक्षरशः लिहून ठेवते म्हणजे मॅडमचा क्लास, मॅडमचा, तुमचा इतक्या वाजता इतक्या म्हणजे सरांनी असं शिकवलेलं आहे. म्हणजे मी मुलांना नेहमीच सांगते की तुम्ही जर काही माझं उचकलं तर हे ज्याचं त्याचं ज्याला त्यालाच म्हणजे त्याच पद्धतीने हे झालं पाहिजे. हे आईचं काही नाही. म्हणून अगदी हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. आणि सर किती धन्यवाद हा शब्द सगळेच आम्ही म्हणतोय कमी आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही जास्त बोलूच नाही शकत. अगदी तुम्ही प्रत्येक क्लासला निशब्द करता, पण खूप अतिशय उत्तम. आणि उत्सुकता पण खूप लागली आणि तुम्ही असंच शिकवत राहा. ही सगळ्यांतर्फे मी नम्र विनंती करते आणि तुम्हाला परत शतशः कोटी 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 धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर, खूप छान क्लास झाला. थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद सर. सर. धन्यवाद थँक्यू सर. सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.